नमस्कार विद्यार्थी, आपण जिओग्राफीचा समोरचा पाठ सुरू करूया। फिजिकल प्राकृतिक भूगोल आपण बघत होतो महाराष्ट्राचा, कशा पद्धतीने प्राकृतिक रचना आहे महाराष्ट्राची ती आपण बघत होतो, बरोबर। आता अगोदर आपलं काय काय आपण घेतलेलं आहे, महाराष्ट्राचा स्थान विस्तार आपला झालेला आहे। यावेळेस आपण जेवढे काही तुम्हाला शिकवलेला पार्ट आहे त्याला आपण आता प्रॉपरली कंपाइल केलेला आहे। तर तुमचा जो शॉर्ट रिव्हिजनवाला जेवढी इम्पॉर्टंट पार्ट आहे तो पूर्ण एक नोटच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल, ठीक आहे। ॲपला पण पूर्ण ते अपलोड केल्या जाईल आणि ही वर्ड फाईल आहे, म्हणजे PDF आहे, तर तुम्हाला नोट्स म्हणून प्रिंटसुद्धा करता येते, ठीक आहे। तर बघा, आपण महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार बघितलं होतं। कुठं आहे महाराष्ट्र, तर महाराष्ट्र आपल्याला कुठं बघायला मिळेल, भारताचा भाग आहे, बरोबर। आणि जर आपण पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर त्यामध्ये उत्तर गोलार्धातील पूर्व गोलार्धात किंवा उत्तर गोलार्धातील जो आशिया खंड आहे, एशिया खंडाच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे। हे महाराष्ट्राचं लोकेशन आहे, ठीक आहे। जर आपण याला कुठल्या पद्धतीने बघितलं, भारताच्या संदर्भात बघितलं तर महाराष्ट्र अशा ठिकाणी आहे ज्यामध्ये भारतातील उत्तर भारत आणि दक्षिण भारत, ठीक आहे। उत्तर आणि हा कोणता भारत आहे, दक्षिण, बरोबर। उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा आपला महाराष्ट्र आहे असं आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे। तर बघा, भारताच्या आपण आता याआधी अगोदर भारताचं स्थान बघूया, थोडंसं एकदम रिवाइज पॅटर्नमध्ये जाऊया की भारत कुठं आहे, उत्तर गोलार्धामध्ये बघायला मिळतो। भारत हा उत्तर गोलार्धात असून पूर्व गोलार्धातील आशिया खंडात आपल्याला बघायला मिळतो, हे आहे भारताचं स्थान। दुसरं, भारताचा जर आपण विचार केला तर हिमालयाच्या दक्षिणेकडे अगदी हिंदी महासागरापर्यंत पसरलेला आशियाचा हा एक मोठा भूभाग आहे की नाही। जेवढा आपण जो खंड पाहतो आहे ना, एशिया खंडाचा जर आपण भाग बघितलं तर हिमालय पर्वत आहे उत्तरेला, भारताच्या उत्तरेकडे सर्वात उत्तरावर काय आहे, हिमालय आहे। आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे जर बघितला तर हिमालयापासून दक्षिणेकडे जेवढा भूभाग आहे तो पूर्ण भूभाग कुणाचा आहे, भारताचा आहे। किंवा काही थोडेफार एक दोन देश आहे त्यांना आपण काय म्हणतो, पूर्ण हिमालयातील दक्षिणी पलीकडचा जो भाग आहे त्याला आपण उपखंड म्हणत असतो आणि तो कुणाच्या, भारतीय उपखंड, ठीक आहे। तर आशियाचा सर्वात मोठा पार्ट आपल्याला बघायला मिळेल जर आपण या पद्धतीने बघितलं तर आपल्याला इथं हिमालयाच्या रांगा मिळतील, बरोबर। आणि या भागाला हिमालयाच्या रांगा मिळतील, तर आशियाचा दक्षिणेकडील भाग आहे, ठीक आहे। मग इथं आपल्याला बांगलादेश मिळेल, ठीक आहे। इकडे आपल्याला म्यानमार वगैरे मिळेल, बरोबर। या पद्धतीने भारताचं काय आहे, स्वरूप आहे किंवा स्थान आहे। तर त्या स्थानामध्ये हिंदी, इथं काय आहे, कंप्लीट पूर्ण हिंदी महासागर, बरोबर की नाही। हिंदी महासागर आपल्याला बघायला मिळतो। तर हिंदी महासागराचा पर्यंतचा पसरलेला आशियाचा जो भूभाग आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, भारतीय उपखंड। मग त्या उपखंडात कोण कोण येतं, तर त्या उपखंडात भारत येतो, पाकिस्तान येतं, बांगलादेश येतो, श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, ठीक आहे, इत्यादी देशाचा उपखंड। आता त्याला भारतीय नावाने का म्हटलं आहे, कारण सर्वात मोठा जो भूभाग आहे तो कुणाचा आहे, भारताचा आहे, बरोबर। म्हणून त्याला आपण भारतीय भूभाग म्हटलेला आहे, ठीक आहे। आता महाराष्ट्राच्या संदर्भात येऊया। महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रात भारतातील एकूण घटक राज्यापैकी किती, एक घटक राज्य आहे आपलं, 28 घटक राज्यापैकी एक घटक राज्य आहे। भारताच्या कुण्या ठिकाणी आहे, मध्यवर्ती भागात आपल्याला बघायला मिळतो। मध्यवर्ती भागात असून उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना एकत्रित आणणारा भूभाग आपल्याला म्हणता येईल। तर जो उत्तरेकडे जर बघितलं तर उत्तर भारत आहे आणि दक्षिणेकडे बघितलं तर दक्षिण भारत आहे, आणि दोघांच्या मध्ये जर विचार केला आपण तर आपलं महाराष्ट्र आहे, ज्याला आपण दख्खनची भूमी म्हणतो, डेक्कन ट्रॅपसुद्धा आपण म्हणत असतो। विस्तार आपण ऑलरेडी घेतलेला आहे, महाराष्ट्राचा विस्तार किती होता तो, ठीक आहे। अक्षांचा विस्तार घेतला होता, रेखांश विस्तार घेतलेला होता 15 डिग्री 44 मिनिट ते 26 डिग्री 6 मिनिट, आणि रेखांश विस्तार बघितलं तर ही रेखांश काय आहे, हे जिओग्राफिकल जे स्थान आहे, भौगोलिक स्थान आहे पृथ्वीवरचे, बरोबर। त्या भौगोलिक स्थानाला जसं मोजमाप करणारं किंवा दिशा म्हणजे त्यांना स्थान देणारं एक मापन आहे, बरोबर। या युनिटमध्ये आपण त्याला हे करतो। मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं की कर्कवृत्त, मकरवृत्त, अक्षवृत्त आणि रेखावृत्त याबद्दल आपण सांगितलेलं होतं। तर अक्षांश, रेखांश, आकार कसा आहे, आकार पण घेतला होता, त्रिकोणाकृती आकार आहे, आणि या त्रिकोणाकृती आकारामध्ये
चिंचोळा भाग कुणीकडे आहे? महाराष्ट्राचा जर विचार केला तर या पद्धतीने महाराष्ट्र येतो, बरोबर. ठीक आहे. त्या महाराष्ट्रामध्ये चिंचोळा भाग आपल्याला कुणीकडे बघायला मिळेल? दक्षिणेकडे हा जो भाग आहे हा चिंचोळा भाग आपल्याला म्हणता येतं, बरोबर. ठीक आहे. तर दक्षिणेकडे चिंचोळा भाग आहे, तर उत्तरेकडे कसा होत आहे? उत्तर भागामध्ये कसा आहे? रुंद, बरोबर. तर उत्तर भागामध्ये रुंद आणि दक्षिण भागाकडे चिंचोळा स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. पाया कुठं आहे ते पण सांगितलं होतं, कोकणात त्याचा पाया आपल्याला बघायला मिळतो. हे झालेलं पार्ट आहे, फक्त आपण रिवाईज करतोय थोडंसं. ठीक आहे. लांबी, रुंदी, क्षेत्रफळसुद्धा झालेलं आहे. दक्षिण उत्तर विस्तार किती आहे, उत्तर दक्षिण किती आहे ते. तर पश्चिम पूर्व लांबी किती येतं? सुमारे 800 किलोमीटर, बरोबर. 800 किलोमीटर. दक्षिणोत्तर 720 किलोमीटर. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? तिसरा क्रमांक आहे. पहिले दोन कोणकोणते आहे? एक आहे राजस्थान आणि दुसरा आहे मध्य प्रदेश, बरोबर. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक कुणाचा आहे? तेवढं आपल्याला रिवाईजसुद्धा करता येईल. हे लोकेशन्स आहे, आपण बघितलं होतं. हे बघा, अक्षांश, रेखांश विस्तार आणि अक्षांश विस्तार, बरोबर. या पद्धतीने आणि लांबी, रुंदी. नैसर्गिक सीमासुद्धा झालेल्या होत्या आहे ना. नैसर्गिक सीमामध्ये काय? वायव्य. परत एकदा या पद्धतीने आपण बघितलं होतं. ठीक आहे. जर आपण बघितलं तर वायव्य दिशेला कोणकोणतं होतं? एमपीला कोण होतं? दक्षिणेकडे कोण आहे? ईशान्येकडे कोण आहे? आग्नेयेकडे कोण आहे? पूर्वेस कोण आहे? झालं होतं हे. ठीक आहे. तिथं तेच आहे. वायव्य भागात सातमाळा डोंगर रंग आहेत, गाळणा टेकड्या आहे आणि सातपुडा पर्वतातील 11 टेकड्या. त्यानंतर उत्तरेस कोण आहे? सातपुडा, बरोबर. पूर्वेस कोण आहे? गाविलगड टेकड्या, बरोबर. पूर्वेस चिरोली, ईशान्येस दरेकसा, भामरागड, ठीक आहे, इत्यादी, बरोबर. दक्षिण पठारावर हिरण्यकशी नदी आणि तेरेखोल नदी आणि त्यानंतर पश्चिमेस अरबी समुद्र. तर ह्या नैसर्गिक सीमासुद्धा आपण घेतलेल्या होत्या. ठीक आहे. हे झालं होतं आपलं. राजकीय सीमासुद्धा झालं होतं. कोणकोणत्या राजकीय सीमा आहे रिवाईज करता येईल पटपट. ठीक आहे. उत्तरेस मध्य प्रदेश, वायव्य गुजरात आणि दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेलीची जी बाउंड्री येतं ती बाउंड्री पालघर जिल्ह्याला आहे. कुणाला? अगोदर ठाणे जिल्ह्याला होती, आता पालघर जिल्ह्याला आहे. उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेय तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक, नैऋत्य गोवा. ठीक आहे. सरहदी. आता बघा, त्या दिवशी आपण बघितलं होतं की सरहदी कोणकोणत्या आहे. तर बघा, गुजरात राज्याला कोणकोणत्या आहेत हे जिल्हे लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला आपण त्या पहिल्या दिवशी पूर्ण नाशिक विभाग, त्यानंतर कोकण विभाग, त्यानंतर कोणते प्रशासकीय विभाग होते आपले? पुणे, बरोबर, नाशिक, त्याच्यानंतर अमरावती, नागपूर, औरंगाबाद. औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे, ते पण लक्षात ठेवायचं आहे ना. कोणतं? संभाजी, हां. आणि याचं उस्मानाबादचं धाराशिव. ठीक आहे. तर हे 2023ला झालेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या सरहदी गुजरात राज्याला कोणकोणतं आहे? ठाणे, नाशिक, एक नाशिक, नंदुरबार, 3 जिल्ह्याचे आहे, बरोबर. दादरा नगर हवेली कुणाशी आहे? पालघर जिल्ह्याला आहे. एम पी बरोबर किती राज्याच्या सीमा आहेत? 1 धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. तर सर्वाधिक सीमा कुणाला लागलेल्या आहे? जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेशाला. ठीक आहे. पूर्वेस कोण कोण आहे? छत्तीसगड. कोण कोण आहे? गोंदिया आणि गडचिरोली. त्यानंतर येतो तेलंगणा. तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. आणि दक्षिणेला कर्नाटक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद. तर उस्मानाबादचं आता नाव झालेलं आहे धाराशिव. ठीक आहे. लातूर आणि नांदेड. किती जिल्हे आहेत तिथं? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. तर हे कधी
हे 8 असं विचारू शकतात. सरतेशेवटी दक्षिणेस काय आहे? गोवा. आणि गोव्याला कुणाची आहे? गोव्याला सिंधुदुर्ग एकमेव. तर हे सीमा आहे. तर 2 सीमा तुम्हाला विचारतात, एक नैसर्गिक बाउंड्रीज आणि दुसरं नैसर्गिक आणि दुसरं कोणतं राहणार? राजकीय. नैसर्गिकमध्ये नॅचरली ज्या काही डोंगर असतील कोणत्या बाजूला काय आहे ते, आणि राजकीयमध्ये राज्य म्हणजे जिल्हा. ठीक आहे. आता येऊ आपल्या मुख्य टॉपिकवर. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. आपण या टॉपिकवर होतो काल, म्हणजे आदल्या दिवशी. तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे. त्या प्राकृतिक रचनेचे आपण किती विभाग केले होते? 3 विभाग केलेले आहे. कोणकोणतं? किनारपट्टीचा भाग, बरोबर. त्यानंतर दुसरा किनारपट्टीनंतर सह्याद्री म्हणजे सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट आणि डोंगर रांगा. त्यामध्ये आपण परत ॲड करू शकतो. त्यालाच काय म्हणू शकतो? पश्चिम घाट व सातपुडा पर्वत किंवा इतर डोंगर रांगा. इथं सातपुडाचा पण उल्लेख आपण करू शकतो. आणि तिसरा काय येणार? दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्र पठार. असे 3 प्रमुख विभाग आपण बघितले होतो. आणि त्याचं आपण छोटंसं ड्रॉ पण काढलं होता या पद्धतीने. ठीक आहे. तर या पद्धतीने जर आपण महाराष्ट्र काढलं तर महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की हा जो भाग आहे, इथं काय आहे? ही काय असेल? कोकणची किनारपट्टी. त्यानंतर काय येणार? हा पूर्ण भाग काय येणार? पश्चिम घाट, बरोबर. आणि पश्चिम घाटानंतर काय येईल मग? या भागाला काय येणार? परत इकडे हा संपूर्ण जो भाग दिसणार आपल्याला, हा संपूर्ण भाग काय आहे? महाराष्ट्र पठार. तसे 3 भाग मिळतील आपल्याला. 1 किनारपट्टी, 2 पश्चिम घाट, ठीक आहे. आणि तिसरा भाग कोणता उरलेला भाग? तिसरं महाराष्ट्र किंवा दख्खनचे पठार. ठीक आहे. आता हा जो आपल्याला काय दिसतो? पश्चिम घाट दिसतो. तो पश्चिम घाट कसा आहे? स्ट्रीप आहे, नंतर असा थोडंसं आहे ना, उतार आहे, मंद उतार आहे एकदम. ठीक आहे. जर आपण तिथून बघितलं तर पूर्ण विदारण झालेलं आहे त्याचं. ठीक आहे. तर आता पहिला भाग आपण सुरू केलेला होता. कोकण किनारपट्टी बघितली होती ऑलरेडी. काय आहे कोकण किनारपट्टी? अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्यामधला भाग आहे. ठीक आहे. कशी पसरलेली आहे? उत्तर ते दक्षिण. विस्तार कसा आहे याचा? उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत. या पद्धतीने आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. ही किनारपट्टी आपल्याला सांगता येईल. किती येतं? आता ही जी किनारपट्टीचा जो प्रकार आहे त्याला रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात. कोणता? कोकणची जी किनारपट्टी आहे ती रिया प्रकारची म्हणजे किनारपट्टी आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. जी वेगवेगळ्या नद्यांनी काय केलेली आहे? खंडित केलेली आहे, बरोबर. कारण खूप साऱ्या नद्या आहेत ज्या कुठून वाहतात? पश्चिम घाटामधून, मध्ये सह्याद्री पर्वतातून खूप साऱ्या नद्या वाहतात आणि त्या कुठं? अरबी समुद्राला येऊन मिळतात. आणि ज्या वेळेला ते अरबी समुद्राला येऊन मिळतात त्यावेळेस किनारपट्टीवरून वाहतात आणि किनारपट्टीला काय करतात? ते खंडित नद्यांना खंडित करतात. ठीक आहे. म्हणून त्याला रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतो. लांबी किती आहे? 720 किलोमीटर आहे दक्षिण ते उत्तर टोटल विस्तार. आणि उत्तर भागात रुंदी किती येतं? 90 ते 95 भागात. म्हणजे आपण बघितलं होतं की दक्षिणेकडे किनारपट्टीची रुंदी कशी आहे? कमी आहे आणि उत्तरेकडे जास्त आहे. ठीक आहे. दक्षिण भागात हीच रुंदी किती आहे? 30 ते 40 किलोमीटर. सर्वात मोठं जे उल्हास नदी आहे तर सर्वात नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक तर सर्वात कमी कुडाळ. ठीक आहे. कुडाळजवळ रांगण किल्ल्याजवळ आहे आणि सर्वात जास्त आपल्याला स्प्रेड दिसतो, बरोबर. म्हणजे सोप्या भाषेत जर आपण सांगितलं तर त्याला काय म्हणू आपण? जर ही किनारपट्टीची आहे, हा समुद्र आहे आणि इथून जर किनारपट्टी आहे, बरोबर, आणि हा पर्वत आहे. ठीक आहे. हा पर्वत रांगा आहे, दिसत आहे? हा जर पर्वत रांगा आहे तर ही जी किनारपट्टीचा जो विस्तार आहे हा किती आहे म्हटलं आपण? काही ठिकाणी 90 ते 95
आणि काही ठिकाणी किती आहे 30 ते 40 जवळपास, बरोबर की नाही, 30 to 40 किंवा 40 to 45. तर हा जो विस्तार आहे सर्वात जास्त कुठे येतो, उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक आपल्याला किनारपट्टी विस्तृत दिसतं आणि सर्वात कमी कुठं दिसतं, कुडाळ, ठीक आहे, रांगणा जवळ, ठीक आहे. नेक्स्ट रांगणा किल्ल्याजवळ आपल्याला बघायला मिळेल ती. नंतर येतं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ किती आहे, जवळपास कधी विचारलेलं नाही आहे पण लक्षात ठेवायचं 30,394 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. सर्वात जास्त समुद्रकिनारा कुणाला लागलेला आहे, रत्नागिरी, आणि सर्वात कमी कुणाला आहे, ठाण्याला. लक्षात राहील. तर या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. कोकणातील प्राकृतिक रचना. आता रचना कशी आहे कोकणातील रचना, कोकण प्रदेश कसा आहे, डोंगराळ भाग आहे, फक्त काही असा भाग आहे की जो सपाट आहे, म्हणून काय म्हणतो आपण, कोकण प्रदेश हा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला प्रदेश आहे. किनाऱ्यापासून लगतच्या पूर्वेकडील भागाची उंची किती येतं, म्हणजे बघा आता आपण किनारपट्टीचे किंवा सह्याद्रीचे 2 भाग केले होते, एक खलाटी किनारपट्टीचं आणि वलाटी, बरोबर की नाही. तर खलाटी कुणाला म्हटलं, समुद्राजवळचा भाग, आणि वलाटी समुद्रानंतरचा. म्हणजे जर किनारपट्टीपासून जर गेलो आपण तर तो पहिला भाग काय येणार, वलाटमध्ये खलाटी येणार, आणि खलाटीच्या पूर्वेकडील जो भाग आहे, म्हणजे अरबी समुद्राच्या पूर्वेकडील भाग म्हटलं तर अगोदर खलाटी, आणि मग खलाटीच्या परत पूर्वेकडील भाग वलाटी, बरोबर. तर पहिला जो पार्ट आहे खलाटी तो कसा आहे, थोडंसं सपाट आहे. सपाट म्हणजे खूप उंचीचं नाही आहे, बरोबर. एक सरळ म्हणू आपण, सपाट म्हणू, ठीक आहे, खूप कमी उंची बघायला मिळतं. परंतु जी वलाटी आहे ती वलाटी कशी आहे, थोडंसं उंचीचा प्रदेश आहे. म्हणजे असं आपण बघितलं तर हा असा पार्ट होऊन जाणार, मग हळूहळू उंच होत जाणार, ठीक आहे, या पद्धतीने. तर उंची किती येतं, किनाऱ्यापासून लगतचा पूर्वेकडील भाग, लगतचा पूर्वेकडील भाग म्हणजेच काय झालं, खलाटी, बरोबर. लगतचा पूर्वेकडील भाग म्हणजे खलाटी, ठीक आहे. सह्याद्रीचा पायथा जर आपण बघितलं, सह्याद्रीचा भाग जसं आता हा पर्वत आहे असं आपण बघितलं होतं, असं जातो सह्याद्री. तर सुरुवातीचा भाग काय येणार, खलाटी, आणि मग काय येणार, वलाटी. तर वलाटी तिथं उंची किती बघायला मिळतं आपल्याला, 250 मीटरपर्यंत वाढत जाते. आता जो पहिला जो भाग आहे कोणता, खलाटीचा, किनाऱ्याजवळचा, त्याच्यामध्ये काय झालं असेल, सागरी लाटा आल्या असतील, बरोबर, येतील की नाही, सागराच्या लाटा येतील. त्या सागरी लाटांनी किनाऱ्याजवळचा भाग काय झालेला आहे, खनन झालेला आहे. खनन होणे म्हणजे जसं पाणी वाहून जातं तर पाणी वाहत असताना काय तर माती खणून नेतं आहे ना, उघडून नेतं. तर सारखं जे काही समुद्राकडील जी बाजू आहे सागरी लाटांचं खनन कार्य झालेलं आहे. आणि त्या खनन कार्य झाल्यामुळे तिथं विविध प्रकारची भूरूपे म्हणजे काय, विशिष्ट लँडफॉर्म्स. लँडफॉर्म म्हणजे काय, मग भूरूप म्हणजे पृथ्वीवर दिसणारी स्ट्रक्चरल जी काही रचनात्मक काही आपल्याला जे काय दिसतात, सीन दिसतात आहे ना, भाग दिसतो पृथ्वीवरचा, त्याला म्हणतात भूरूपे. उदाहरणार्थ जसं डोंगर दिसतो, हा डोंगर पण एक भूरूप आहे. जर तुम्ही पहाडी इलाक्यामध्ये गेलं किंवा डोंगराळ भागात गेलं तर काय बघायला मिळेल, धबधबा, बरोबर. जसं गडचिरोलीत खूप सारे धबधबे आहे ना, आहे की नाही. तर हे जे धबधबे आहे हा सुद्धा एक काय आहे, भूरूप आहे, बरोबर. कशामुळे निर्माण होतात, नदीच्या खनन कार्यामुळे. तर हे जे समुद्राकडील जो भाग आहे त्या सागरी लाटा कुणाला आदळतात, किनारपट्टीला आदळतात, आणि किनारपट्टीला आदळल्यामुळे किनारपट्टीचं काय करतील, खनन करतील. आणि खननसोबतच काही ठिकाणी जो खणलेला जो छोटे छोटे कण आहेत मातीचे ते काही ठिकाणी काय करणार, जमा करणार. त्यालाच काय म्हणतो आपण, खनन कार्य आणि संचयन कार्य. समजलं, खनन आणि संचयन समजलं. एखादी नदी जर वाहत आहे, आपण नदीचं उदाहरण घेऊ, जर एखादी नदी वाहत आहे तर ती आपल्या पात्रातून पाणी वाहत जाताना काय करेल, तिच्या मार्गातील जी माती आहे, जमीन आहे, ती खोरून काढेल, त्याला म्हणायचं खनन कार्य. आता जे काही माती काढलेली आहे ती कुठंतरी जाऊन काय करेल, तो जमा करेल ना, संचयन करेल, जिथं पाण्याचा वेग कमी होणार. तर बघत असेल खूप पाऊस आल्यानंतर काही ठिकाणी माती उखडलेली दिसते आणि ती जिथं पाणी फ्लो होऊ शकत नाही तिथं जमा झालेलं असते. तर ते जमा झालेलं जे तुम्ही पावसाळे
पावसामध्ये बघत असता ते झालं संचयन कार्य. आणि जे खणलेला भाग दिसतो जिथून माती खोरून निघालेली असते तिथं जोरात पाणी वाहून जातो ते झालं खनन कार्य. लक्षात राहील. तर या खनन कार्यामुळे आणि संचयन कार्यामुळे समुद्रकिनाऱ्या भागावर किंवा किनारपट्टीच्या भागामध्ये काय निर्माण झालेली आहे, विशिष्ट प्रकारची भूरूपे निर्माण झालेली आहेत. आणि ते विशिष्ट प्रकारची भूरूपे कोणकोणती आहे ते तुम्हाला इन डिटेलमध्ये जसं फिजिकल जिओग्राफी आहे तिथं आपल्याला बघायला मिळतं. तुम्हाला जास्त विचारत नाही ग्रुप बीला. ठीक आहे. तर इथं कोणकोणती आहे ती, मग सागरी गुहा आहे ना, त्याच्यानंतर इथं आखाते, पुळण, वाळूचे दांडे, स्तंभ. ठीक आहे. हे काय आहेत मग सर्व, जसं आपण सागरामध्ये जर बघितलं असेल तर पुळण म्हणजे बीच, काय असतं बीच आहे ना, म्हणजे पूर्ण काय असतो वाळू पसरलेली असते, बरोबर आहे की नाही, बारीक बारीक वाळूचे कण पसरले त्याला म्हणतो आपण बीच. वाळूचा दांडा, एखाद्या ठिकाणी सागराचं पाणी जर येत आहे हा इथून हा जमिनीचा भाग आहे आणि हा पाणी आहे, बरोबर. हे जे पाणी आहे हे पाणी येत असताना वाळू काय होते, अशा भागामध्ये संचयन होते. वाळू जी असेल ते या भागामध्ये वाळू संचयन होणार आणि इथं काय असेल पाणी, बरोबर. याला म्हणायचं दांडा, काय म्हणायचं याला, सागरी दांडा आहे ना, वाळूचा दांडे. ठीक आहे. स्तंभ, स्तंभ असे जो एखादा सागराचा भाग, तुम्ही कहो प्यारे मूवी वगैरे कुठं बघता किंवा मूवीमध्ये बघा पाण्यामध्ये तुम्हाला एक दगड असा दिसतो, कारण बाकीचा भाग काय झालेला असेल, वाहून गेलेला असेल आणि उरला फक्त तेवढा भाग, तर तो त्याला म्हणायचं स्तंभ. तर असे विविध भूरूपे तयार होतात. मग आता आपल्या कोकणामध्ये जो कोकण भाग आहे त्या कोकणामध्ये कोणकोणते भूरूप किंवा असं किनारपट्टीला विशिष्ट भूरूप आपल्याला बघायला मिळतील ते आपल्याला बघायची आहेत. ठीक आहे. त्याआधी आपण कोकणाचं काय करूया, विभाग बघून घेऊ. तर कोकणाचे 2 विभाग आपल्याला बघायला मिळतील. कोणकोणते 2 विभाग आहेत, हां, कुंडलिका एक नदी आहे आणि त्या कुंडलिका नदीमुळे किती 2 भाग आपल्याला बघायला मिळतात. किती भाग, 2 भाग. ठीक आहे. ठीक आहे. कोकणचे 2 उपविभाग आपल्याला बघायला मिळतील. कोणत्या, कशामुळे, कुंडलिका जी नदी आहे त्या कुंडलिका नदीमुळे कोकणचे 2 विभाग पडतात. एक उत्तर कोकण आणि एक दक्षिण कोकण. उत्तर कोकणमध्ये कोण कोण येतं, ठाणे जिल्हा येतो, नंतर मुंबई जिल्हा आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड. तर उत्तर कोकणमध्ये किती, एकूण 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. 1, 2, 3 आणि 4. कोकण विभागात एकूण जिल्हे किती आहे, आता बघा ठाण्यामध्ये परत काय येणार, पालघर, म्हणजे किती जिल्हे होतील, 5, बरोबर. तर काय येईल, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड. ठीक आहे. इथं पालघर ॲड करायचं, पालघर जिल्हासुद्धा तिथं समावेश होईल. तर उत्तर कोकणमध्ये किती जिल्हे येतील, 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोणती नदी हे केलेली आहे, कुंडलिका नदीमुळे उत्तर कोकणचे 2 विभाग पडलेले आहेत. ओके, झालं. चलू, इथं ॲड करून घ्यायचं पालघर जिल्हा. त्याच पद्धतीने ठीक आहे. दुसरा जिल्हा कोणता राहणार, दक्षिण कोकण. दुसरा विभाग कोणता आहे, दक्षिण. तर आपल्याला इथं सांगता येईल कुंडलिका नदीमुळे 2 विभाग पडलेले आहे. कुंडलिका नदी कोकणातील नदी आहे. एक उत्तर कोकण आणि दुसरं दक्षिण कोकण.
कुंडलिका नदीच्या उत्तरेकडील भागाला काय म्हटलं आपण? उत्तर कोकण. बरोबर. कोणकोणते जिल्हे येतात? 5 जिल्हे यामध्ये बघायला मिळतील. किती जिल्हे? 5 जिल्हे बघायला मिळतील. आणि दक्षिण कोकणमध्ये 2 जिल्हे आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. 2 जिल्हे कोणकोणते आहे? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बरोबर. आता बघा या दोघांमध्ये काय फरक आहे. जर आपण उत्तर कोकणचा भाग पाहिला आणि त्यामधले जिल्हे बघितलं, कोणकोणते जिल्हे होते? मुंबई शहर. बरोबर. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड. बरोबर. हे जर जिल्हे बघितलं तर हे जिल्हे कसे आहेत? औद्योगिकदृष्ट्या प्रगत आपल्याला बघायला मिळतं. मुंबई देशाची काय आहे? आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राची तर राजधानी आहेत पण देशाची सुद्धा काय? आर्थिक राजधानी आहे. त्यानंतर घनता काय आहे? यामध्ये पॉप्युलेशन किती आहे? फार जास्त आहे. तर लोकसंख्येची घनता जास्त आहे. आणि त्याच पद्धतीने इथलं वैशिष्ट्य काय? नागरी लोकसंख्या. आता सर नागरी लोकसंख्या काय आहे ना? एक ग्रामीण लोकसंख्या असते आणि एक नागरी लोकसंख्या असते. शहरात राहणारे लोक किंवा शहरातील लोकसंख्यामध्ये नागरी लोकसंख्या आणि ग्रामीण भागात राहणारे ग्रामीण लोकसंख्या. तर नागरीकरणाची तिथं ग्रामीण भाग फार कमी आहे आणि ग्रामीण लोकसंख्यासुद्धा कमी आहे. सर्वात जास्त मुंबईची ठाण्याची पॉप्युलेशन फार जास्त आहे. बरोबर की नाही? तर शहरीकरण जास्त झालेलं आहे म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण? नागरी लोकसंख्या जास्त आहे. त्या दरम्यान जर आपण दक्षिण कोकण बघितलं तर दक्षिण कोकण कसं आहे? खडकाळ आणि ओबडधोबड बघता येतो. ठीक आहे. त्यानंतर औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे का? नाही, औद्योगिकदृष्ट्या कमी प्रगत आहे. लोकसंख्येची घनता आपल्याला कमी बघायला मिळतं आणि खनिज संपत्तीच्या दृष्टीने मात्र काय आहे? रीच आहे. म्हणजे उत्तर कोकण बघितलं तर उत्तर कोकणमध्ये नैसर्गिक संसाधने कमी आहे. नैसर्गिक संसाधने म्हणजे खनिज संपत्ती कमी आहे. बरोबर. पण दक्षिण कोकणमध्ये काय? खनिज संपत्ती जास्त आहे. पण सुरुवातीपासून मुंबई आणि तो नॅचरल पोर्ट म्हणून उदयास जेव्हापासून आलेला आहे तेव्हा मुंबईमध्ये व्यापार जास्त वाढलं आणि आजूबाजूचं क्षेत्रसुद्धा काय झालं? औद्योगिकदृष्ट्या विकास म्हणजे त्याचा विकास झाला. आणि हा आताचा नाही आहे तर किंवा अगोदरपासून आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. ठीक आहे. हे समजलं. तर 2 भाग करता येतील. दोघांचं वैशिष्ट्य पण सांगता येईल की उत्तर कोकणमध्ये काय डिफरन्सेस आहे आणि दक्षिण कोकणमध्ये काय. तो औद्योगिकदृष्ट्या विकसित आहे, लोकसंख्या जास्त आहे, नागरी लोकसंख्या जास्त आहे, घनता जास्त आहे. बरोबर. आणि खनिज संपत्ती मात्र कमी आहे. त्याच तुलनेने जर आपण दक्षिण कोकण बघितलं तर औद्योगिकदृष्ट्या विकसित आहे. त्याच पद्धतीने विकसित नाही, लोकसंख्या कमी आहे, घनता कमी आहे. तिथं ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. बरोबर. त्याच्यानंतर खडकाळ आणि ओबडधोबड आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये जर आपण गेलो तर काय येणार? उंचीनुसार विभाग. एक आपण क्षेत्रानुसार आपण त्याचा विभाग केला. कुंडलिका नदीच्या 2 भागांमध्ये नदीला आपण स्टँडर्ड मानून 2 भागात आपण वर्गीकरण केलं. तसंच उंचीनुसार आपण वर्गीकरण करतो. एक पश्चिम आणि पूर्व कोकण. बघा आपण जर कोकण जर बघितला ठीक आहे. तर ही संपूर्ण भाग काय येतो? कोकण किनारपट्टी. बरोबर की नाही? आणि या कोकण किनारपट्टीमध्ये आपण काय केलं? 2 भाग केले. एक काय म्हटलं आपण? 2 भाग केले. बरोबर. वरचा भाग काय लिहिला आपण? उत्तर कोकण. आणि या भागाला काय म्हटलं? दक्षिण कोकण. बरोबर. त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या पद्धतीने त्याला काय करणार आहोत? वर्गीकरण करणार आहोत. कसं? तर जसं जसं आपण कुणीकडून अरबी समुद्राकडून पूर्वेकडे जाऊ तर अगोदर एक भाग मिळेल आपल्याला. हा एक भाग म्हणू आपण. आणि त्यानंतर परत आपल्याला काय मिळेल? दुसरा भाग मिळेल. त्याला आपण हा भाग म्हणूया. तर काय झालं? हा कोणता भाग होणार कोकणचा? हा कोणता भाग होणार? पूर्व की पश्चिम?
इकडची दिशा कोणती आहे? पश्चिम. तर याला काय म्हणू आपण? पश्चिम कोकण. समजलं? आणि हा कोणता कोकण होणार? पूर्व कोकण. आता बघा, समुद्रानंतरचा जो भाग आहे त्यालाच आपण काय म्हटलं? लगतचा भाग. समुद्राला लागून असलेल्या भागाला काय म्हटलं आपण? खलाटी. म्हणजेच खलाटी म्हणजेच काय झालं? पश्चिम कोकण. क्लिअर? उंची किती आहे? 5 ते म्हणजे रुंदी, आपण रुंदी म्हणूया याला, उंची नाही, ठीक आहे, किंवा मग मीटर. उंची 5 ते 15 मीटर. उतार कसा आहे? मंद. बरोबर, उतार मंद आहे. बरोबर. त्यानंतर गाडाची चिंचोडी मैदाने आढळतात. आणि त्यानंतर मैदाने, इथं काय काय बघायला मिळतं? मैदान बघायला मिळेल. मैदान नंतर खाड्या, हे भूरूप झाली. खाड्या, वाळूचे दांडे, खाजणे इत्यादी बघायला. खाजनमध्ये जे आपण सुंदरी वने वगैरे म्हणतो ते खाजन आहे ना, ज्या भागाला समुद्राचं पाणी शिरते, जमिनीमध्ये दलदलसारखं राहतं, तो खाजन. तर मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे आणि खाजणे बघायला मिळतं. त्याच्या विरुद्ध अपोजिट जर आपण वलाटी बघितलं, तिथं खाजन मिळेल का? नाही. वाळूचे दांडे दिसतील का? नाही. खाड्या असतील का? नाही. मैदान आहे का? नाही. ठीक आहे. मग काय आहे ते पण बघूयात. त्याची उंची किती असेल? जवळपास 275 ते 300 मीटर. इथं किलोमीटर नाही. ठीक आहे. काय राहणार? एवढी मीटर उंची आहे सर्वसाधारण उंची. आणि खलाटीच्या पूर्वेस असलेला पायथ्यापर्यंतचा तुलनेने अधिक उंचीचा. तर हा कसा भाग असेल? डोंगराळ आणि टेकड्यांचा भाग असेल. बरोबर. हे झालं खलाटी आणि वलाटीचं वर्णन. क्लिअर झालं? तर 2 भागांमध्ये आपण विभागणी केली. एक आपण त्यांच्या पूर्व, उत्तर, दक्षिण, उत्तर आणि दक्षिण कोकण विभागणी केली, आणि एक पूर्व आणि पश्चिम. आणि चारही भागांची आपण काय बघितलं? वैशिष्ट्ये बघितलेली आहे. डिफरंट चारही भाग कसे आहे? भिन्न भिन्न स्वरूपाचं बघायला मिळतो. ठीक आहे. आता कोकणातील जे काही भूरूप आहे ते बघून घेऊया. काय काय आहेत? पहिला घेऊ खाडी. काय घ्यायचं? खाडी. खाडी कुणाला म्हटलं होतं? भरतीचं पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. हा पण कन्सेप्ट आपण ऑलरेडी घेतलेला होता. ठीक आहे. त्या भागाला खाडी म्हणत होतो आपण. ठीक आहे. तर कोणकोणत्या खाड्या आहेत? तर पालघर जिल्ह्यात कोणकोणत्या खाड्या आहेत? दातीवरा, वैतरणा नदीवर, हे नदीचं नाव आहे. वसई, उल्हास नदीवर. डहाणू, ठीक आहे, मनोरी, दहिसर नदीवर. माहीमची खाडी आहे. ठीक आहे. धरमतर, रायगड जिल्ह्यामध्ये. बघा, मग पालघरमध्ये कोणती आहे? मुंबई उपनगरमधल्या. मुंबई शहरला, रायगडला कोणकोणतं आहे? धरमतर, रोहा, राजापुरी आणि बाणकोट. ठीक आहे. बाणकोट सावित्री नदीवर आहे. पनवेलची पण खाडी आहे. काही खाडीला नद्या नाही दिलेल्या आहे, कारण काही उपनद्यांचं पाणी वगैरे येऊन जातो म्हणून त्याला नदीचं नाव नाही आहे. ठीक आहे. कुंडलिका, ठीक आहे, रोहा आणि राजापुरी 2 खाड्या आहेत कुंडलिका नदीवर. धरमतर खाडी पातळगंगा नदीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बघितलं तर दाभोळ, वशिष्ठी नदीवर. जयगड, शास्त्री नदीवर. विजयदुर्ग, शुक नदीवर. जैतापूर, काजवी नदीवर. केळशी, भारजा नदीवर. पूर्णगड, मुचकुंदी नदीवर. सिंधुदुर्गमध्ये आचरा नदी. कर्ली नदी. तेरेखोल. ठाण्यामध्ये उल्हास जी आहे, ठाण्याची खाडी उल्हास नदीवर वगैरे आपण म्हणतो. तर या पद्धतीच्या खाड्या आहेत, आणि खाड्या तुमच्या रेफरन्स बुकमध्ये पण आहे आणि नोट्समध्ये पण दिलेल्या असतील. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जो खाड्याचा क्रम आहे तो आपल्याला या पद्धतीने बघता येईल. हे बघा. ठीक आहे. दिसतंय आता जे आपण शिकवलं ते. उपविभाग दक्षिण उत्तर कोकण. ठीक आहे. बोडी तळासारीपासून समुद्र किनारपट्टी आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. तेरेखोल नदीपर्यंतचा भाग ही झाली पूर्ण खलाटी, आणि इकडचा भाग झाला वलाटी. बरोबर. उंची किती म्हटलं होतं? 5 मीटर. बरोबर. तर इकडे किती? 300 मीटर. तर 5 ते 15 मीटरपर्यंत खलाटी राहतो. त्याच्यानंतर उंची 300 मीटर. आता मीटर कळतं ना आपल्याला, 300 मीटर उंची. या पद्धतीने यालाच आपण मध्य कोकण, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणमध्ये विभागणी करू शकतो. तर हा आहे खलाटीचा भाग. दुसरं मॅप येणार तुमचं
खाड्या बघा, खाड्या कोणकोणत्या आहेत ते दिसत आहे. डहाणू, हा मॅप तुमच्या बुक्समध्ये पण दिलेला आहे सर्वांच्या. तर त्यामध्ये हे यारो बघायचं, ठीक आहे. दातीवऱ्याची खाडी, कोणकोणतं तानसापासून पाणी येतं, वैतरणाचं येतो, पांजराचं येतं, पिंजाळचं येतं, सूर्याचं येतं आणि सर्व एक तानसा नदीवर दातीवऱ्याची खाडी. वसईची खाडी बघा, भासा, काढू, मुरबाडी, उल्हास नदी, बरोबर. त्याच्यानंतर धरमतरची पातळगंगा नदी येतं, दिसत आहे. या पद्धतीने पातळगंगा नदी आहे. मला वाटते तेवढ्या दुरून दिसत नसेल आहे ना. हे बघा दिसलं, वसई, धरमतर. तर हा क्रम जो आहे तो क्रम करायचा आहे ना. तर याला 2-3दा रीड केलं की येऊन जाणार. रोहीची खाणी, राजापुरीची खाडी, बाणकोट, या नद्यापासून येतं. काळ नदी वगैरे दिलेलं आहे, सावित्री नदी दिलेली आहे इथं, दिसतं. त्याच्यानंतर केडशी, भारजा नदी, बरोबर. दाभोड, जोग नदीचं पण येतो पाणी आणि वशिष्ठी. जयगड, शास्त्री नदीचं येतो. भाट्टेची खाडी, काजळी, पूर्णगड, मुचकुंदी, जैतापूर, काजवी नदी, ठीक आहे. विजयदुर्ग, शुक नदी, देवगड नदी, आचरची आचरा नदी, कालावली, गड नदी आणि कर्लीची कर्ली नदी, ठीक आहे. तसं विविध आणखी तुम्हाला काय मिळतील, खूप साऱ्या बाबी बघायला मिळतील. तर हे ऑलरेडी आपण खाडी आणि नदी, खाडी आणि जिल्हा, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नद्या आहे हा फॅक्च्युअल डाटा पार्ट आहे. आणि फॅक्च्युअली तुम्हाला हा भाग काय करायचा आहे, लर्न करायचा आहे, वाचायचा आहे, ठीक आहे. क्रमाने समोर जाऊ. आता झालं खाडी आणि हे. दुसरं ग्रुप आहे पुळणी. पुळणीला काय म्हणतो आपण, बीच. काय म्हणतो आपण, बीच. जसं गणपतीपुळेचं नाव ऐकलेलं आहे आपण. तर समुद्र किनाऱ्याजवळ सागरी लाटाच्या संचयन कार्यामुळे उथळ स्वरूपाच्या तयार होणाऱ्या वाळूच्या पट्ट्याला, कसाचा पट्टा असतो, वाळू. जे सागरी लाटा येतात त्या लाटा आपल्यासोबत काय आणतात, छोटे छोटे कण आणतात वाळूचे आणि ते एक असं पसरवतात आणि असं खूप निरंतर कार्य चालतं हजार लाखो वर्षापासून. आणि ते चालत आलेल्या कार्यामधून काय निर्माण झालेलं आहे, समुद्र किनाऱ्यावर बीज बघायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी मिळतं का, नाही. प्रत्येक ठिकाणी बीज बघायला मिळत नाही किनाऱ्यावर. काही ठिकाणी दगडाच्याच कडा असतात, बरोबर की नाही. आणि काही ठिकाणीच आपल्याला वाळूचं संचयन बघायला मिळतं. जिथं वाळूचं संचयन झालं असेल समुद्र काठावर ते काय झालं, बीच, बरोबर, ठीक आहे. यालाच काय म्हणतो मराठीत आपण, पुळण. तर सिंपल डेफिनेशन आहे, समुद्र किनाऱ्याजवळ सागरी लाटाच्या संचयनामुळे कार्यामुळे उथळ स्वरूपाचा तयार होणारा वाळूचा पट्टा, ठीक आहे. आणि बीच कशासाठी यूज करतात ते सर्वांना माहिती आहे, बरोबर ना. आपलं गोवा आहे, मुंबई आहे ना. तर असंख्य पर्यटक काय येतात आपल्या बीचला व्हिजिट करायला येतात उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट आता बघा कुठं कुठं आहे बघा. फेमस कोणकोणतं आहे, जुहू बीच, मुंबई उपनगर. रत्नागिरीला गणपतीपुळे, हरणे आणि गुहागर हे विचारले जातात. सिंधुदुर्गमध्ये तरकर्ली, सिरोड, दापोली आणि उमादा. आणि रायगडमध्ये अलिबाग, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन आणि काशी. अशा प्रकारचं काय आहेत, विविध आपल्याला पुळणी बघायला मिळतात किंवा बीच बघायला मिळतं. नंतर येतो बंदरे. बंदरेमध्ये माकड नाही, बंदर म्हणजे पोर्ट आहे ना, जिथं काय येतात जहाज थांबतात, थांबा ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. तर ही जी बंदरे आहे नैसर्गिक, दोन प्रकारची बंदरे निर्माण होतात. एक नैसर्गिक बंदर असतो आणि एक आर्टिफिशियल असतो आहे ना, म्हणजे मानवांनी तयार केलेला. आता नैसर्गिक बंदरमध्ये काय रिक्वायरमेंट असते, बरोबर. आता मला सांगा, जसं आता आपण एक उदाहरण घेऊ या पद्धतीने.
आता बघा, ही आहे खालचा भाग. कुठला भाग? आणि ही आहे पाण्याची पातळी. कोणती? ही. बरोबर. आता जहाजाच्या खाली जो आहे ना, खाली काय असतो? खाली भाग असतो की नाही जहाजाला, की वर फक्त तरंगत असतो? नाही, त्याला खाली पण तेवढंच भाग जहाज आपल्याला बघायला मिळेल. बरोबर. जे काय असेल तर जवळपास एवढं भाग खाली असतो, पाण्यात असतो ना, असतो की नाही? तर मग आता जर अशी जर उथळ स्वरूपाची काय असेल, पातळी असेल, तर ती इथपर्यंत जहाज येईल का? जमीन इथं आहे. जमीन कुठं आहे? इथं. जहाज कुठपर्यंत आलं पाहिजे? इथपर्यंत पोहोचला पाहिजे ना. केव्हा पोहोचेल? जर उथळ जर भाग असेल, म्हणजे समुद्रकाठा पाणी जर खोल नसेल लगेच, आणि नदीमध्ये बघतो ना आपण, खूप लांबपर्यंत नदी कशी असते, एवढंच पाणी असतो. बरोबर. आपण जाऊ शकतो. एकदम खोल भाग, उतार भाग आपल्याला बघायला मिळत नाही. जर मंद उतार असेल तर त्या ठिकाणी काय होत नाही? बंदर, नैसर्गिक बंदर निर्माण होत नाही. मग नॅचरल बंदरसाठी काही विशिष्ट कंडिशन असतात आणि काही ठिकाणी नॅचरल असे नैसर्गिक बंदरे तयार होतात, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं स्वरूप असेल, आहे ना. ही जमीन नंतर लगेच काय असेल? खोल भाग. तर जहाज काय होतील? इथपर्यंत पोहोचू शकतील. समजलं? याला म्हणतात नैसर्गिक बंदरे. तसं असे जी नैसर्गिक बंदरे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप सारी नैसर्गिक बंदरे बघायला मिळतात, पोर्ट बघायला मिळतात. आणि जिथं जिथं सुरतला आहे, किंवा मग पॉंडिचेरीला आहे, कोचीला आहे की नाही, मार्मागोवाला आहे, या ठिकाणी काही नॅचरल बंदर तयार झालेली आहे. बरोबर. करांडला जो आहे, करांडला हा कसा आहे? भरती ओटीचा बंदर आहे ना. हा सागरी लाटाच्या भरती ओटी पाण्यामुळे जहाजं कुठपर्यंत येतात? किनाऱ्यापर्यंत पोहोचले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाबी बघायला मिळतील. तर बंदरामध्ये म्हणजे बंदर जर आपण बघितलं असेल, पोर्ट ज्याला म्हणू आपण, हे जे पोर्ट आहेत, ठीक आहे, ही जी पोर्ट आहेत, बंदर पोर्ट्स, सर्वात आधी तर एक महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती दंतूर स्वरूपाची आहे. दंतूरमध्ये एकदम स्लोप आहे ना, तीव्र उतार अशा पद्धतीची आहे. आणि त्यामुळे इथं लहान मोठी 49 बंदरे आपल्याला बघायला मिळतील. त्यापैकी सर्वात फेमस जो आहे तो मुंबईचा आहे, आणि ठाण्याला नवीन बांधण्यात आलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण? JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावास, त्याला JNTP नावाशेवा म्हटलं जातं. काय नावाशेवा येतं? अलिबागला आहे. ठीक आहे. तर हे 2 आंतरराष्ट्रीय बंदर आपल्याला म्हणता येतील, मुंबई आणि ठाण्याचा JNPT. त्याच्यानंतर मग छोटे मोठे बंदरे आहे, जसं हर्नेला आहे, जयगडला आहे, सिंधुदुर्गमध्ये मालवण, वेंगुर्ला. तर अशी छोटी मोठी 49 बंदरे आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. नंतर येतं खनिजे. खनिजाचा आपण एक सेपरेट टॉपिक घेणार आहोत, पण इथं फक्त समजण्यासाठी काय काय बघितले आपण? खाड्या झाल्या, खाड्यानंतर काय बघितलं? पुढणनंतर बंदरे, आणि बंदरेनंतर आता खनिजे. तर कोकणामध्ये आपल्याला खनिजंसुद्धा बघायला मिळतात. आणि हे जे खनिज आहे, कोणकोणते खनिज बघायला मिळतं? तर बॉक्साईट, मॅग्नीज, क्रोमाईट आणि जिप्सम. ठीक आहे. तर ठाण्यामध्ये आपल्याला बॉक्साईट जास्त मिळतं, मॅग्नीजला सिंधुदुर्ग, क्रोमाईटला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणि जिप्सम रत्नागिरीमध्ये. तर विविध जे खनिजे आहे हे सेपरेट आपण खनिजाच्या टॉपिकमध्ये सुद्धा इन डिटेलमध्ये पाहणार. इथं फक्त जस्ट ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. वाळूचा दांडा आपल्याला खरदांडा रायगडमध्ये बघायला मिळतो. कुठं? खरदांडा, रायगड जिल्ह्यात. ठीक आहे. बेटे, नंतर बेटे कोणकोणती आहे? ठीक आहे. मुंबई बेट, मुंबई हा बेट आहे, बेटांचा शहर म्हटलं तर मुंबईला. ठीक आहे. रायगडमध्ये घारापुरी बेट आहे, जिथं एलिफंटा गुफा आहे ना. जर तुम्ही मुंबईला गेले तर तिथून शिप जातात, छोटेसे बोट, ते कुठे घेऊन जातात? तुम्हाला एलिफंट्याला घेऊन जातात. ते एलिफंटा एक छोटासा बेट आहे. ठीक आहे. रायगड जिल्ह्यात येतं, तिथं एलिफंटा लेणी आहे. अलिबाग, खांदेरी आणि उंदेरी हे पण रायगड जिल्ह्यातील छोटे मोठे बेट आहेत. सिंधुदुर्गामध्ये कुर्टे नावांचं बेट आहे, ज्याच्यावर सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे. आणि मुंबई उपनगरमध्ये साष्टी आणि अंजदीव हे 2 बेटे आहेत. ठीक आहे. तर मुंबई शहर आपण 7 बेटांचा शहर वगैरे जे म्हणतो ते या पद्धतीने. ओके, समजलं? तर बेटं आपल्याला सांगता येतील. मुंबई रायगडला आहे, सिंधुदुर्गला आहे, उपनगरला आहे. मुंबई बेट आहे, घारापुरी, अलिबाग,
खांदेरी, उंदेरी, साष्टी, अंजदीव आणि कुर्टे आणि इतर आणखी छोटे मोठे बेटं आपल्याला बघायला मिळतील. तर ही महत्त्वाची बेटं आहे. त्यानंतर किनारपट्टीला आणखी काय बघायला मिळतं? बेटानंतर किल्ले बघायला मिळतील. बरोबर, काय बघायला मिळतं? किल्ले. आता किल्ले कोणकोणते आहेत? डोंगरी किल्ले, जसं ठाण्यामध्ये माहुली असेल, भंडारगड असेल, पळसगड असेल, रायगडमध्ये कर्नाळा, सिवथर, माळागड, ठीक आहे, रायगड, जयगड, फतेगड, पूर्णगड, कनकदुर्ग, रांगणा, देवगड, भगवंतगड, मनोहरगड. तर असे विविध जिल्हे आपल्याला डोंगरी भागात बघायला मिळतील. हे फक्त फॅक्च्युअल डाटा आहे. तुम्हाला जेवढं परीक्षेला विचारतील फार कमी विचारलं जातं. महत्त्वाची किल्ले विचारली जातात. परीक्षेला महत्त्वाची किल्ले विचारली जातात आणि ते महत्त्वाची किल्ले आपल्याला बघायला मिळतील. सागरी किल्ले विचारले जातात कोणकोणते आहे? अर्नाळा पालघर जिल्ह्यामध्ये येतो. बघा, कर्नाळा आणि अर्नाळा याच्यामध्ये डिफरन्स आहे. कर्नाळा हा डोंगरी किल्ला आहे, अर्नाळा हा पालघर जिल्हा सागरी किल्ला आहे. जंजिरा, ठीक आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे दोन्ही कुठं आहेत? सागरी किल्ल्यामध्ये गणना होते. त्याच्यानंतर 8वा टॉपिक आहे नद्या. ठीक आहे, तर कोकणामध्ये कोकणातील नद्या ज्याला म्हणतो आपण, उत्तर कोकण दक्षिण कोकण दोन्ही भागामध्ये कोकणातील नद्या बघायला मिळतील. तर आता काय काय बघतो आपण? जे प्राकृतिक रचनेमध्ये आपण जे बघितलं त्यामध्ये एक बघितलं आपण काय बघितलं? खाडी. बरोबर, खाडी झालं. दुसरं बघितलं पुळण. आणखी काय बघितलं? बंदरे बघितलं, बेटे बघितले, खाड्या बघितल्या, खनिजे बघितले. आणखी किल्ले. परत हां झालं एवढं. आणि आता नद्या 7 झाले. आणखी काय विसरलो आपण? वाळूचे दांडे बघितले. ठीक आहे, एवढं. तर या पद्धतीने आता शेवटचा आला आहे नद्या. नद्या हा विस्तृत टॉपिक आहे आणि आपण नदी प्रणालीमध्ये सुद्धा बघतो त्याला. तर नदी प्रणालीमध्ये आपण बघणार त्याला की कोकणातील कोणकोणत्या नद्या आहे आणि नद्यावर कोणकोणत्या खाड्या आहेत. तर खाडी आणि नदी एकाच याच्यामध्ये बघता येतं. तर उत्तर कोकणातील नद्या बघा कोणकोणत्या आहेत? दमणगंगा आहे, दमणगंगा, वैतरणा, हासा, तानसा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास आणि मुरबाडी अशा विविध नद्या तुम्हाला बघायला मिळतील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून उत्तरेकडून दक्षिणेकडे काही नद्या विचारल्या जातात. त्याच पद्धतीने दक्षिण कोकण जर आपण विचार केला तर दक्षिण कोकणमध्ये सुद्धा नद्या बघायला मिळतील. वैतरणा कोकणातील सर्वात मोठी नदी आहे. मध्य कोकण मधल्या नद्या कोणकोणत्या आहेत? पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री. एक बाब नेहमी लक्षात ठेवा की खाडी बरोबर प्लस खाडी आणि नदी सोबत करायचं. खाड्या आणि नद्या सोबत करायचं म्हणजे 2 वेळा करायची गरज नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्याचा क्रम जसा कराल तोच क्रम कुणाचा राहणार? नद्यांचा जवळपास राहणार. तर सोबत लिंक करा, नद्या करा आणि नद्याला कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे ते बघा, त्याचा जिल्हा बघा. तर कसा येईल तुमचा क्रम? नदी, नदीनंतर खाडी आणि खाडीनंतर त्याचा कोणता जिल्हा आहे तो. बरोबर, या पद्धतीने वाचन करा. एकाच पार्टमध्ये तुमचं होऊन जाणार. ओके, आता बघूया सेकंड येतो पर्वत. तर पहिला पार्ट बघा. पहिला पार्ट झाला आपला कोकण झालं पूर्ण. आता कोकणातील भूरूपे झाले. काय काय बघितलं ते? खाडी बघितलं, एक पुळणी बघितलं, बंदरे बघितले, खनिजे बघितले, वाळूचे दांडे, बेटे, किल्ले. बरोबर, इथं कुठंतरी क्रमांक 4 3 पुळणी
बंदरे, खनिजे, वाळूचे दांडे, बेटे, किल्ले आणि 8वा नद्या. आता बघायचं आपल्याला दुसरा प्राकृतिक विभाग. कोणता दुसरा प्राकृतिक विभाग आहे? सह्याद्री पर्वत. आता हा जो पूर्ण सह्याद्री पर्वत आहे याचा अगोदर स्थान आणि विस्तार आपल्याला बघता येईल. तर जर आपण भारताचा विचार केला, ठीक आहे, तर भारतामध्ये ज्या पर्वतरांगा आहे, ठीक आहे, तर एक उत्तरेकडील पर्वतरांगा येतं आणि एक पश्चिम घाट पूर्व घाट येतो. उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्याच्यानंतर पूर्वांचल हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये ग्रेटर हिमालया, लेझर हिमालया, मिडल हिमालया, शिवालिकच्या रांगा, काराकोरम रांगा, लडाख रांगा, ह्या सर्व भारताच्या भूगोलामध्ये पूर्ण भूगोलामध्ये बघायला मिळतं. आणि त्यानंतर ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आलं लक्षात. आणि तिकडे मग सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. या पद्धतीने आपल्याला भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणतो. ठीक आहे. तर याला थोडंसं आपण विस्तृतपणे बघून घेऊ, अगोदर समजून घेऊया कशा पद्धतीने राहतं ते. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतो, भारताचा मॅप किंवा एक भारत बघायला मिळतो. तर या भारतामध्ये जर आपण बघितलं तर कशा कशा पद्धतीचे आहे ते पण आपल्याला बघता येईल. काय असेल तर हा जो पूर्ण भाग आहे, ठीक आहे, हा दिसतोय मी जो काढलेला आहे, ठीक आहे. या पद्धतीने हा जो पूर्ण भाग दिसतो हा काय आहे, हा कंप्लीट जो पार्ट आहे, हा कंप्लीट पार्ट येतो पर्वतीय प्रदेशामध्ये. कशामध्ये? पर्वतीय प्रदेश. यामध्ये आपल्याला जम्मू अँड काश्मीर, ठीक आहे, त्यानंतर हिमाचल प्रदेश, त्यानंतर कोणतं येईल, उत्तराखंड, बरोबर. आणि इकडे कोणतं येणार, सिक्कीम आणि येणार अरुणाचल प्रदेश. हा झाला उत्तरेकडून पर्वतीय प्रदेश. आणि हा जो भाग आहे याला म्हटलं जातं पूर्वांचल. काय म्हटलं जातं? पूर्वांचल. तर हा एक फिजिकल पार्ट झाला. त्यानंतर जो आपण बघतोय इथं नर्मदा नदी आहे. कोणती नदी आहे? नर्मदा नदी. आणि नर्मदा नदीच्या वरचा जो पूर्ण हा भाग जो तुम्हाला दिसतोय इकडे पूर्ण जो आहे तो पूर्ण काय आहे, मैदानी प्रदेश. कोणता भाग आहे? मैदानी प्रदेश. ज्यामध्ये कोण काय काय येणार, त्यामध्ये तुमचं पंजाब, बरोबर, पंजाब येईल. त्यानंतर पंजाब येतं, हरियाणा, राजस्थान, त्यानंतर येईल यूपी, त्यानंतर बिहारचा काही भाग, ठीक आहे, या पद्धतीने वेस्ट बेंगॉलचा काही भाग, झारखंडचा काही भाग, या पद्धतीने, ठीक आहे, थोडासा भाग फक्त, पण मेन यूपी आणि वेस्ट बेंगॉल आणि मग आसाम, असं हा पूर्ण कोणतं मैदानी प्रदेश जातो. त्याच्या खाली जो आहे तो पूर्ण येतो पेनिन्सुलर इंडिया. आणि त्या पेनिन्सुलर इंडियामध्ये इकडे एक रांग आहे कंप्लीट आणि इकडे एक रांग आहे. कळतंय? समजलं? ही एक रांग आणि ही एक रांग. तर ही काय झाली भारताची पश्चिम किनारपट्टी, बरोबर. पश्चिम किनारपट्टी दिसतंय का? दिसतंय का आणि कळतंय का? बरोबर. आणि हा काय होणार, इकडचा भाग जो आहे तो पूर्व किनारपट्टी. मी फक्त रफ काढून देत आहे कारण जेव्हा आपण भारत घेऊ तेव्हा व्यवस्थित त्याला परत हे करता येईल, बरोबर. आता बघा ही किनारपट्टी आपण कोणती पाहिली, फक्त आता कोकण, बरोबर. कारण हा जो पश्चिम घाट आहे
हा कुठपासून आहे, जो आपल्याला नाशिकपासून दिसतो आहे तो कुठपर्यंत आहे, तो कन्याकुमारीपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत आपलं केरळपर्यंतचा भाग. तर ही सरळ एक रांग आहे वेस्टर्न पार्टला. कोणती रांग आहे, याला काय म्हणतो आपण, पश्चिम घाट. काय म्हणायचे याला, पश्चिम घाट. आणि इकडे काय आहे, पूर्व घाट. काय होणार, हा पूर्व घाट. समजलं. बघा हे झालं. आणि आता उरला जो मधला भाग, हा काय झालं, पेनिन्सुलर इंडिया. ते नर्मदा नदीच्या वरचा हँडलाईन पार्ट येतो, ज्यामध्ये येतो तुमचं झारखंड, मध्य प्रदेश. समजलं. कुठपासून येणार, गुजरातचा काही भाग, राजस्थानचा काही भाग, त्याच्यानंतर कोण येईल, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश नंतर तुमचं बिहारचा काही भाग, झारखंडचा काही भाग, ओरिसाचा काही भाग. ठीक आहे. आणि वेस्ट बेंगालचा हा हायलँड, सेंट्रल हायलँड वरचा भाग. आणि त्याच्या खाली पूर्ण डेक्कन भाग, डेक्कन ट्रॅप ज्याला म्हणतो आपण, दख्खनचे पठार. आणि त्याच दख्खनच्या पठारामध्ये आपल्याला कोण बघायला मिळतं, आपला कोण बघायला मिळेल, महाराष्ट्र. इथं आपल्याला काय बघायला मिळतो, आपलं महाराष्ट्र बघायला मिळतो. हा जो भाग आहे आपला, हा महाराष्ट्र बघायला मिळतो. तर ह्या महाराष्ट्रामधला आपल्याला कोणता भाग बघायचा आहे, हा भाग. हा भाग कोणता आहे, पश्चिम घाट. बरोबर. आणि त्या पश्चिम घाटाला आपण महाराष्ट्रात काय म्हणतो, सह्याद्री पर्वत. काय म्हणतो आपण, त्यात महाराष्ट्रातील भागाला आपण वेस्टर्न घाट, पश्चिम घाटातील महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याला जनरली कोणत्या नावाने ओळखतो आपण, सह्याद्री पर्वत या नावाने ओळखत असतो. आणि तेच आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे सह्याद्री पर्वत. तर सह्याद्री पर्वत कुठून आहे, बघा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोकण किनारपट्टी बघितली आपण, त्या कोकण किनारपट्टीला लागून दक्षिणोत्तर जो भाग आहे यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण पश्चिम घाट नावाने ओळखत असतो. विस्तार कुठं आहे, उत्तरेस तापी नदीपासून पसरलेला आहे. कुठून, उत्तरेला काय येणार, तापी नदी. तर सोपं जर आपण काढलं तर या पद्धतीने काढून ठेवता येईल. ठीक आहे. तर इथून आपण म्हणूया तापी नदी. इथं छोटंसं असं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला समजतं. तापी नदी, तापी नदीपासून पसरलेला आहे. तर कुठपर्यंत, तापी नदीच्या खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारी. कुठपर्यंत, कन्याकुमारी. कन्याकुमारी इथपर्यंत काय पसरलेला आहे, आपण म्हणतो पश्चिम घाट. इथं काय पसरलेला आहे, असा पूर्ण आपल्याला पश्चिम घाट बघायला मिळेल. ठीक आहे. हा झाला त्याचा विस्तार. क्लिअर आहे, समजलं. बघा लांबी किती आहे, जवळपास याची टोटल लांबी येतं, एक्सटेन्शन किती आहे, 1600 किलोमीटर. किती लांबी येतं, 1600 किलोमीटर. महाराष्ट्रात किती लांबी आहे, मग याची आपण महाराष्ट्राच्या लांबीमध्ये जाऊ. तर महाराष्ट्रात जी लांबी आहे ती महाराष्ट्रात किती आहे, MH महाराष्ट्र 400 किलोमीटर. किती विस्तार आहे याचा, 440 किलोमीटर एवढा विस्तार आहे. बरं, या भागात उंची किती राहते, तर सरासरी उंची जर हाईट किती आहे, 900 ते 1200 मीटर. ठीक आहे. 900 ते 1200 मीटर एवढी हाईट आपल्याला बघायला मिळतं. उतार कुणीकडे आहे, आपण याच्या आधी बोललेला आहे. हा जो पश्चिमेकडे उतार आहे, हा उतार कसा आहे, तीव्र. तीव्र म्हणजे एवढं की जर तुम्ही कोकणामध्ये गेलेत आणि जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला दिसेल की जसा एक भिंतच आहे, एक प्रकारची काय आहे, भिंतच आहे. मी गेलेलो आहे, आता तुम्ही कधी गेले की नाही माहीत नाही, पण गेले आणि जर थोडंसं कोकणात फिरून बघा आणि बघा तर असं भिंत उंच आपल्याला काय दिसतो, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट कोकणामध्ये बघा. आणि इकडे काय आहे, पश्चिमेला तीव्र उतार तर पूर्वेला मंद उतार. क्लिअर आहे.
हां, नंतर येतो उंची. उंची कुणीकडून वाढत जाणार बघा. आता दोन भाग बघायचा. एक उतार कुणीकडे राहणार, पश्चिमेला. पश्चिमेला कसा आहे, तीव्र, बरोबर. आणि पूर्वेला कसा आहे, पूर्वेकडे मंद उतार आहे. हा झाला उताराच्या संदर्भात. आता आपण घेऊया हाईट. हाईट कशी आहे, तर उत्तरेकडे कमी, उत्तरेकडे काय आहे, कमी. आणि कुणाकडून वाढत जातं, दक्षिणेकडे वाढत जातं. कुणाकडे वाढत जातं, दक्षिणेकडे वाढत जाणार. समजलं. म्हणजे बघा, उत्तरेस जास्त आणि दक्षिणेस उंची. उंची उत्तरेस जास्त नाही, उत्तरेस कमी आणि दक्षिणेस जास्त पाहिजे. ठीक आहे. दक्षिणेकडे जातो तर आणखी उंच होत जातो. ओके. निर्मिती कशी झाली आहे, प्रस्तरभंग. आपण त्या दिवशी कोकण किनारपट्टीचा उल्लेख केला होता की भाग खचून काय झालं, उंच झाला, बरोबर. तर तशाच पद्धतीने प्रस्तरभंग होऊन कोणतं सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे. तर हे झालं अबाउट तुमचं सह्याद्री पर्वत. काय काय ठळक बाबी आहे. कुठं आहे हा, पहिला येतो की महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोकण किनारपट्टीला लागून असलेला भाग आहे. तापी नदीपासून कन्याकुमारीपर्यंत वेधलेला आहे. 1600 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रात 440 किलोमीटर. त्याची सरासरी उंची 900 ते 1200 आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्राचा विचार केला सह्याद्रीचा तर हा इथं आपण लिहून घेऊया. उंची महाराष्ट्राच्या संदर्भात जे महाराष्ट्रात जेवढा सह्याद्री पर्वत आहे त्याची जर उंची बघितली तर उत्तरेकडे वाढत जातं, दक्षिणेकडे कमी होत जातं. समजलं. नंतर भूरूप बघा. भूरूप कोणकोणते आहे, काय काय बघता येईल. एक तर सह्याद्री पर्वत प्राचीन पर्वत आहे. प्राचीनमध्ये खूप आधी निर्माण झालेला आहे आणि प्राचीन पर्वत असल्यामुळे त्याची खूप सारी काय झालेली आहे, वातावरणातील नदी जे पाऊस पडतो, पावसातील त्या नद्या मग त्या निर्माण झाल्या आणि त्या कोकणातील नद्या आणि कोणत्या नद्या, पठारावरील नद्या, गोदावरी, भीमा आणि जेवढ्याही कोकणातील नद्या आहे त्या सर्व नद्यांनी काय केलेलं आहे तर सह्याद्री पर्वताची झीज घडवून आणलेली आहे. काय केलेली आहे, झीज झालेली आहे. ठीक आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे आणि कमी अधिक उंचीची ठिकाणं आपल्याला सह्याद्री पर्वतावर बघायला मिळतात. समजलं. ठीक आहे. आता यावर काय काय बघायला मिळतं मग आपल्याला बघा. एक शिखरे बघायला मिळतील. लक्ष द्या इकडे. काय बघायला मिळेल, शिखरे. आणखी काय बघायला मिळतील पर्वतावर, घाट. दुसरा आणखी डोंगर आणि काही उंचीवर सपाट प्रदेश. जे उंचीवरील सपाट प्रदेश आहे त्यांना उंचीवरील काय म्हणतो, पठार म्हणायचं. बरोबर. ठीक आहे. या पद्धतीने आता शिखरे कोणकोणते उंचीचे शिखरे आणि कोणत्या जिल्हा आहे हे विचारलं जातं आणि त्यासाठी जे स्लाईड आहे ती क सा मी ह स तो ही ट्रिक वापरल्या जातं. क सा मी ह स तो या ट्रिकनी जनरल जेवढेही काही तुमचे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरचे जे प्रश्न येतात ते सॉल्व होतात. काय लक्षात ठेवायचं, कसा मी हसतो आहे ना, बऱ्याच बुक्समध्ये पण दिलेली असेल आहे ना. क मध्ये कळसुबाई सर्वात उंच शिखर कुठे येतं, अहमदनगर. तर इथले जे पहिले जे 7 जे घटक दिलेले आहेत, 7 शिखरे दिलेली आहे पश्चिम घाटातील, ते 7ही शिखरं काय पाहिजे तुम्हाला विथ त्यांच्या आकडेवारीनुसार पाठांतर करायची आहेत किंवा लक्षात ठेवायची आहेत. समजलं. काय म्हटलं मी, यांचा डाटा माहीत नसला तरी चालेल, हे 7 माहीत पाहिजे. कळसुबाई अहमदनगर सह्याद्री पर्वतामध्ये, साल्हेर 1567 मीटर नाशिक, महाबळेश्वर सातारा, हरिश्चंद्रनगर अहमदनगर, सप्तशृंगी नाशिक
आणि तोरणा पुणे आणि त्यांची उंची आणि त्यासाठी ट्रिक कसामी हस्तोची ट्रिक लक्षात राहील. क्लिअर आहे, समजलं तुला, कळलं, ठीक आहे. मग त्यानंतर आणखी कोणकोणते आहे ते बघता येईल. अस्तंबा डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यात, त्र्यंबकेश्वर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तौला आहे नाशिक जिल्हा, तामणी पुणे, ठीक आहे, वैराट अमरावती, चिखलदरा अमरावती. तर हे काही प्रमाणात जेवढे काही मीटर्स वगैरे आहेत ते थोडंसं वाचत चला, ठीक झालं. ठीक आहे, एवढं पर्वत शिखरे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे ना. हे नमूद करायचं, वाचायचं यांना. हे तुमचे जे सरळ सेवा तू देणार आहे तर सरळ सेवेला असेच प्रश्न विचारतात. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे. त्याच्यानंतरचा साल्लेर आहे, मग महाबळेश्वर, मग हरिश्चंद्रगड, मग सप्तशृंगी, मग तोरणा, मग अस्तंबा, त्र्यंबकेश्वर, तौला, तामणी, बैराट, चिखलदरा, हनुमान, ठीक आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये तो, गलकट्टा गडचिरोली जिल्हा, ठीक आहे, हनुमान धुळे जिल्ह्यामध्ये. झालं. काय अस्तंबाची नाही दिलेली आहे, ती बघावं लागेल एकदा. थांब. अस्तंबाची हाईट बैराटची 1177 आहे. अस्तंबाची नाही आहे हाईट, 1300. ठीक आहे, झालं. तर हे लक्षात ठेवायचं. चला जाऊ समोर. झालं, एक झालं. किल्ले वाचून घेता येतील तुम्हाला. नाशिक जिल्ह्यामध्ये गाळणा, अलंकुलंग, मुंगी तुंगी, चांदवड, साल्लेर, मुल्ले, रंकाई टंकाई, मदनगड, बिदनगड, घोडप, ठीक आहे, अहमदनगर, हरिश्चंद्र, रतनगड, पुणे, सिंहगड, पुरंदर, राजगड, तोरणा, विसापूर, राजमाची. इथून कुठे गेली आहे का तुम्ही? राजमाचीला गेलो आहे मी. राजमाची छान प्लेस आहे. राजमाचीला म्हणजे जवळपास 20 किलोमीटर लोणावळ्यापासून 20 किलो, लोणावळ्याचा जो स्टॉप येतो तिथून 20 ते 22 किलोमीटर. रोड नाही आहे ना. रोडमध्ये पूर्ण कच्चा रोड आहे. पावसाळ्यात पूर्ण बंद असतो, पावसाळ्यात पूर्ण चिखल असतो आणि उन्हाळ्यात म्हणजे साधा आपण व्हेकल वगैरे जाऊ शकतात. आणि तिथं लोक राहतात 20 किलोमीटर आतमध्ये. तर आम्ही जवळपास सकाळी जे निघालो 10, 10:30, 11ला पायी, तर 5 वाजता आम्ही राजमाचीला पोहोचलो. आणि जेव्हा तुम्ही त्याला ट्रेकिंग म्हणतात खूप, आणि ट्रेकिंग तुम्हाला खूप अनुभव देतात. म्हणजे एक जगण्याचा जो आनंद आहे किंवा म्हणजे मोटिवेट करतं नेचर तुम्हाला, तो एवढा आल्हादायी असते. खूप सारे असंख्य धबधबे दिसतात तुम्हाला, रंगीबेरंगी झाडं, वनस्पती, प्राणी, म्हणजे सर्वच प्राणी नाही बघायला मिळत, पण फुलपाखरू हे ते. तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला असं फ्रेश होऊन जाता तुम्ही. थकतो खूप आपण, पण 1-2 दिवस ट्रेकिंग तिथं राहायची सोय पण असतं. म्हणजे तिथले गावकरीच लोक जे तिथं एक विलेज टुरिझम चालतो प्रत्येक अशा ठिकाणामध्ये. तिथं बाहेरचे हॉटेल फार कमी प्रमाणात बघायला मिळतात. तर ते घरगुती हॉटेल असतं, तिथं तुम्हाला झोपायला जागा मध्ये मिळतं आणि ते जेवण पण देतात. ठीक आहे, तर बरेच लोक जातात तिथं. आणि जेव्हा तुम्ही राजमाचीला चढतात आणि अक्षरशः तुमच्या अंगावरून ढगं जातात, ठीक आहे, इथपर्यंत. तर तो एक ट्रेकिंगचा. आणि असे जे राजमाची ठिकाण असतील, आणखी कोणतेही ठिकाण, महाबळेश्वर असेल, ठीक आहे,
त्र्यंबकेश्वर असतील, अशा ठिकाणी तुम्हाला काय असे ठिकाणं बघायला मिळते. तर हे काय आहे, हे किल्ले आहे. राजमाचीचा किल्ला आहे मोठा, तिथं जाण्यासाठी एवढसा जागा आहे. तिथून तुम्हाला वरती गडावर चढता येतं आहे ना. आणि वरती मग गडावर असं पूर्ण गड बनवलेला आहे. कोल्हापूर, कोल्हापूरला पन्हाळा विशालगड, साताऱ्याला प्रतापगड, पांडवगड, अजिंक्यगड, सज्जनगड, वर्धनगड, कळमगड, वैराटगड हे सातारा जिल्ह्यातील आहे. तर जेवढे काही किल्ले आहेत ते किल्ले तुम्हाला वाचायची आहे. ठीक आहे. घाट आणि खिंड हा पण एक पार्ट आहे. घाट आणि खिंड पण विचारतात, कोणता खिंड कोणता रस्त्याला जोडतो. तर माळशेज घाट आहे. ठीक आहे, जो नगर आणि कल्याणला जोडतो. नगर कल्याणमध्ये कल्याण ठाणे जो आहे आणि आडफाटा नगरमध्ये अहमदनगरमधून तुम्हाला माळशेज घाटमधून कुठे जाता येतं, ठाण्याला जाता येतं. कसूरघाट रायगड ते पुणे. ठीक आहे. राजगुरुनगर कर्जत छोटे छोटे तालुके आहेत ते. ठीक आहे. वारंदा घाट पुणे टू रायगड, चंदनापुरी पुणे नाशिक हे पॅने झालं. थडघाट मुंबई नाशिक, हनुमंते घाट कोल्हापूर कणकवली, लडिंग घाट नाशिक धुळे, भीमाशंकर पनवेल नारायणगाव, पारघाट महाड महाबळेश्वर, करूर घाट कोल्हापूर राजापूर, आंबेनळी महाबळेश्वर कोल्हापूर, तामणी पुणे चिपळूण, बोरघाट पुणे मुंबई, खंबाटकी पुणे सातारा, दिवे पुणे बारामती. तर एवढे घाटं आहे. ते घाटं तुम्ही वाचत चला. जेव्हा येईल परीक्षेला त्यावेळेस आठवलं तर उत्तरं तुम्हाला लिहिता येईल. कुंभारली घाट सांगली सातारा, कराड चिपळूण, आंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी. आता जे फेमस जे घाट आहेत, तर जसे विचारले जाणार, फोंडा घाट विचारतो, आंबोली, आंबाघाट, कुंभारली, दिवेघाट, खंबाटकी, बोरघाट, आंबेनळी, पसरणी. ठीक आहे. हे विचारले आता आणि विचारले पण आहेत याआधी. तर हे तुम्हाला घाटं करता येतील. ठीक आहे. आता सह्याद्री पर्वताच्या पठारा जो आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे की आपण एकीकडे असा सह्याद्री बघितला, बरोबर, सह्याद्री बघितला ना आपण. ठीक आहे. तर हा सह्याद्री जो पर्वत आहे नाशिक धुळ्यापर्यंत, ठीक आहे, तर याच्यानंतर सुद्धा अशा काय आहे, याच्या काही उपरांगा किंवा पठारावर काही आपल्याला काय बघायला मिळतं, डोंगर रांगा बघायला मिळतात. आणि त्या डोंगर रांगा कोणकोणत्या आहे, तर त्या डोंगर रांगा आपल्याला सांगता येतील. एक आहे सह्याद्री पर्वताच्या पठारी उपरांगामध्ये सातमाळा अजिंठा डोंगररांग. कोणती? सातमाळा अजिंठा. ठीक आहे. ते पूर्व पश्चिम दिशेमध्ये जातं. नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद आणि जालना. ठीक आहे, या जिल्ह्यामध्ये. म्हणजे या पद्धतीने तिला सांगता येईल. ठीक आहे. असं जर बघितलं तर इकडून अशा रांगा, 3 प्रमुख रांगा आपल्याला बघायला मिळतील. कोणतं? सातमाळा अजिंठा. पहिली रांग कोणती राहणार? सातमाळा अजिंठा. दुसरी हरिश्चंद्र बालाघाट. दुसरा कोणतं राहणार? हरिश्चंद्र बालाघाट. आणि तिसरी कोणती राहणार? शंभू महादेव. ठीक आहे, शंभू महादेव. आलं लक्षात? 3 प्रमुख. सातमाळा अजिंठा, सातमाळा अगोदर. ठीक आहे, ते कोणत्या जिल्ह्यात येतं? नाशिक जिल्ह्यापासून चालू होईल. नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ. बघा आहे ना, कुठपर्यंत येईल? इथून चालू होणार तर इथपर्यंत येणार आहे ना. जर मॅप बघितलं तर आपण कुठून येईल? इथं काय येणार? नाशिक. नाशिक नंतर नंदुरबार, धुळे. त्यानंतर काय येतं? औरंगाबाद. इकडे औरंगाबाद नंतर काय येईल? थांबा, मी व्यवस्थित काढून घेतो. ठीक आहे, असं. आता बघा, लक्ष द्या इकडे. अरे यार,
ठीक आहे. इकडे काय येणार, हे जे आहे ना असं असं येतो ना हा, तर हे धुळे बरोबर, नंदुरबार, धुळे, जळगाव असं आहे बघा इकडे. तर इकडून सुरू होणार रांग, कुठून, या भागाला असं जाणार. ठीक आहे. तर कोणकोणते जिल्हे येतील, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ या. तर हे अजिंठा आणि या भागात 200 ते 300 मीटर सलग नाही आहे, तुटक तुटक स्वरूपात आहे. पश्चिम इकडचा जो भाग आहे याला काय म्हणतात, पहिली रांग सातमाळा आणि दुसरी रांग अजिंठा, जी औरंगाबादमध्ये येतं. ठीक आहे. अजिंठा लेणी वगैरे माहीत आहे, हां तो भाग. ठीक आहे. आणि यामुळेच तुमच्या खोरे जे आहे नद्या विभागणी होतं. ठीक आहे. सातमाळा अजिंठाच्या वरच्या भागामध्ये बघितलं तर तापी नदी येतं. ठीक आहे. कोणती, बरोबर, पूर्णा वगैरे जी आहे, सातपुडा पर्वत. ठीक आहे. तापी नदी नंतर, आणि इथं सातपुडा राहणार. इथं काय राहणार, सातपुडा. लक्षात द्या, समजलं. इथं काय आलं, सातपुडा. तर पहिले वरती काय येणार अगोदर, तापी नदी बरोबर. तापी नदीनंतर खाली काय येणार, त्याच्यानंतर सातपुडा पर्वत विभागली आहे ना, खोरे विभागले. मग इथं गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीच्या खाली काय येणार, सातमाळा अजिंठा बरोबर. मग कोणती नदी येईल, मग इथं भीमा, आणि पर्वतरांगा कोणता आहे, कोणती येणार, हरिश्चंद्र, बालाघाट, आणि मग येणार कृष्णा नदी. कोणती नदी येणार, कृष्णा नदी, आणि खाली काय येणार, शंभू महादेव. तर यावर नेहमी प्रश्न येतो मग की कोणते पर्वत कोणत्या दोन खोऱ्यांना विभागणी करतं बरोबर. तर हे तुम्हाला सांगता येतील. तर अगोदर आपण डिस्क्रिप्शन बघून घेऊ, मग स्लाईडमध्ये बघता येईल आपल्याला. उंची 200 ते 300 सरळ नाही आहे. पश्चिमेकडील भाग सातमाळा आणि पूर्वेकडील भागास अजिंठा म्हटलं जातं. दुसरं येतो या बघा, या डोंगर रांगेमध्ये महत्त्वाचं फीचर काय, वैशिष्ट्य, अजिंठा लेण्या आहेत अजिंठा डोंगर रांगामध्ये, आणि देवगिरीचा किल्ला आहे बरोबर. वाघूर नदीच्या खोऱ्यामध्ये अजिंठा लेण्या आहेत. ठीक आहे. स्थानिक डोंगर बघा, याच रांगेचा पुढील स्थानिक डोंगर रांगामध्ये समावेश होतो, जे तुम्हाला विचारलं जातं. जसं धुळे जिल्ह्यामध्ये कोणता आहे, गाळणा. नांदेड निर्मल डोंगर म्हणतात. औरंगाबाद वेरूळ डोंगर. ठीक आहे. हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर. आलं लक्षात. स्थानिक म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये छोटे मोठे ज्या डोंगर रांगा आहेत, जसं आपण भामरागड म्हणतो आहे ना, सुरजागड म्हणतो, ह्या डोंगर रांगा आहे. तर हेच जे पश्चिम घाटाच्या काही ज्या उपरांगा म्हणू आपण, सबडोंगर म्हणू, त्या बघायला मिळतील. नांदेडमध्ये मुदखेड डोंगर, यवतमाळमध्ये पुसद टेकड्या. तर हे मुद्दे फक्त तुम्हाला वाचत जायचं आहे. धुळेमध्ये गाळणा डोंगर आहे, नांदेड निर्मल डोंगर आहे, औरंगाबाद वेरूळ, हिंगोली डोंगर, नांदेडमध्ये मुदखेड आणि यवतमाळमध्ये पुसद टेकड्या. शिखर कोणती आहेत महत्त्वाची या भागातील, सातमाळामध्ये सप्तशृंगी शिखर आहे 1416, तौला आहे 1231, अंकाई टंकाई, नंतर सुरपालनाथ आणि सातमाळा. ठीक आहे. अजिंठा शिखरे कोणते आहे, सिरसाळा आणि बुलढाणा. ओके. पठार कोणता आहे, मालेगाव. मालेगाव माहिती आहे ना, कुठे येतो, मालेगाव कुठे येतो, बुलढाणा. ठीक आहे. आणि बुलढाणा पठार बरोबर. हरिश्चंद्र बालाघाट दुसरं डोंगर कोणतं येतो, मग एक झालं. तर या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. तर पश्चिम घाटाच्या उपरांगा म्हणून किंवा पठारावर जो आहे महाराष्ट्र पठार, पश्चिम घाट संपला की पूर्ण मराठवाडा आहे, नाशिकपासून चालू होणार तर कुठपर्यंत, यवतमाळपर्यंत, नांदेडपर्यंत, ह्या सर्व भागामध्ये काही उपरांगा आहेत, काही डोंगर रांगा आहेत, आणि त्या डोंगर रांगांना स्थानिक नावानुसार नावं देतो. सर्वात मोठी रांग कोणती म्हणता येईल, सातमाळा, जे नाशिकपासून चालू होतं. तर मग अजिंठा. तर दोन उपरांगा बघायला मिळतील, सातमाळा आधी आणि नंतर अजिंठा उपरांग बरोबर, या पद्धतीने. दुसरं रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट. ती कुठून, पुणे जिल्ह्यात चालू होणार. नाशिकच्या खाली काय येतं, पुणे बरोबर. नाशिकच्या साईडला येतो पुणे, नाशिक अहमदनगर. तर नाशिक जिल्ह्याला दोन बाउंड्रीज लागलेल्या आहे, दोन जिल्ह्याच्या. कोणकोणत्या, एक आहे अहमदनगर आणि एक आहे पुणे बरोबर की नाही.
तर या पद्धतीने हरिश्चंद्र बालाघाट जो आहे डोंगर, ठीक आहे, हा हरिश्चंद्र बालाघाट कोणत्या दिशेत आहे? आग्नेय वायव्य. बघा जेवढ्या रांगा आहेत त्या सर्व रांगा आपल्याला कोणत्या दिशेने बघायला मिळतील? ही कोणती दिशा आहे? वायव्य ते आग्नेय, ठीक आहे. सरासरी उंची किती आहे? 600 मीटरमध्ये, काहीच जास्त नाही आहे. जिल्हा पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बस त्याच्याच खालचा क्रम, बरोबर सरळले. नाणे घाटापासून पूर्वेकडे कमी होत जाते उंची. गोदावरी आणि भीमा. कोणतं सातमाळा अजिंठा कोणत्या दोन खोऱ्या वेगळ्या करतं? तापी, गोदावरी. बघा हा क्रम लक्षात ठेवायचा. तीन डोंगर रंग आहे. शंभू, खालून सुरू करायचं. कुठून? कधी प्रश्न आला 1 मिनिट लागणार नाही. 3 डोंगर रंगा, शंभू महादेव, हरिश्चंद्र, त्यानंतर कोणते येणार? सातमाळा, अजिंठा. आले की नाही? 3, बरोबर. आणि नदी काय लिहायची मग? सर्वात खाली कोणती आहे? कृष्णा. कृष्णाच्या वर भीमा, भीमाच्या वर गोदावरी आणि मग तापी. कारण वरून जर तुम्ही घेतलं तर कन्फ्यूज होतं, ठीक आहे. तर ही तापीपासून तर कृष्णापर्यंत 4 नद्या आणि मध्ये 3 डोंगर. मग बघा कोणती? आता बघा हरिश्चंद्र बालाघाट कोणत्या 2 खोऱ्यांना वेगळं करतं? नदीचे खोरे? गोदावरी, भीमा. सातमाळा अजिंठा कोणत्या 2 खोऱ्यांना वेगळं करतं? तापी, गोदावरी. आणि शंभू महादेव डोंगररांगा कोणत्या 2 खोऱ्यांना वेगळं करतं? भीमा, कृष्णा खोरे. दुसरा प्रश्न, गोदावरी नदी कोणत्या 2 टेकड्या वेगळ्या होतात? पश्चिम पूर्व मध्ये उत्तर दक्षिण सांगता येईल? गोदावरी खोऱ्यामुळे 2 विभाग झाले, सातमाळा वर, खाली हरिश्चंद्र बालाघाट. तर या वेळी प्रश्न येत नाही. प्रश्न याच वेळी येतो की कोणत्या डोंगर रांगा 2 खोऱ्यांना वेगळं करतात. आलं लक्षात? तर हे झालं याच्याविषयी. म्हणून बघा इथं लिहिलं आपण गोदावरी आणि भीमा 2 नदीचे खोरं वेगळं करतं. या भागात कोणकोणतं आहे? हरिश्चंद्रगड आणि पूर्वेकडील भागात बालाघाट, बीड. ओके. डोंगर रांगेत कोणकोणता समावेश होतो बघा? अहमदनगर हरिश्चंद्र डोंगर, पुणे तसुमाई डोंगर, अहमदनगर बाळेश्वर डोंगर. हे 3 डोंगरांचे नाव इथं सांगता येतील, ठीक आहे. बालाघाट डोंगर कुठं कुठं आहे? बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हा, ठीक आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद. बघा आपण जो हे काढलं होतं त्यामध्ये दिसेल. त्याच्यानंतर काय येणार? पुढील स्थानिक डोंगर. कोणकोणते स्थानिक डोंगर येतात इथं? कोणकोणते स्थानिक डोंगर आहे बघा? धुळेमध्ये नाही, हे झालं आहे ना आपलं. झालं, डोंगर रांगा झाल्या. ह्या नंतर तुळजाभवानी. हां, हे एक 2 मुद्दे आहे फक्त वाचण्याचे आहेत. तुळजाभवानी प्रसिद्ध मंदिर आहे. नळदुर्गा किल्ला आहे, ठीक आहे. पठार बालाघाट आणि मांजरा पठार आहे, बालाघाट पठार आहे. त्यानंतर कळसुबाई शिखर आहे हरिश्चंद्र म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तिसऱ्या डोंगर रांगा येतील तुमच्या शंभू महादेव, ठीक आहे. सर्वात दक्षिणेकडील रांग सेम अगेन तेच पॉईंट राहणार. सर्वात दक्षिणेकडे वायव्य ते आग्नेय दिशा महाबळेश्वर पाचगणीपासून. आता कोणता येणार? सातारा. तर लक्षात ठेवायचं. आता काय लक्षात ठेवायचं आहे? आपण महाराष्ट्राचा मॅप जो घेतला होता त्याला घाट माता म्हणतात बघा, दिसतंय?
हे पिक्चर्स ॲड करणार मी तिकडे. प्रमुख घाट कोणकोणत्या मार्गाने जातात ते आपण नोट्सवरून घेतलं यावेळेस शिकवायला म्हणून. बघा हे आहे पूर्ण सह्याद्री पर्वत. हे बघा दिसतंय आता. इकडे 11 टेकड्या दिसत आहे. अक्राणी डोंगर, तोडणमार पठार, ठीक आहे. गाळणा डोंगर, मालेगाव पठार. मालेगाव पठार हा कुठे येणार? हा येणार नाशिक, ठीक आहे. इकडचा इकडे एक मालेगाव वेगळा. वेरूळ डोंगर, हिंगोली डोंगर, आलं बरोबर. बाळेश्वर डोंगर, तुमसाई डोंगर पुणे, सीतामाई डोंगर, ठीक आहे. तर ह्या पण PPT तुम्हाला शेअर होतील. पुसद टेकड्या, निर्मल डोंगर, मुदखेड डोंगर, ठीक आहे. चिमूर टेकड्या, चिरोली टेकड्या, दरेकसा, अंबागड, मनसर, गरमसूर नागपूरमध्ये. ह्या स्थानिक डोंगर रांगा आहे पूर्ण, आहे की नाही. गरमसूर, नागपूर, मनसर, अंबागड टेकड्या, दरेकसा टेकड्या, चिरोली, सुरदागड, भामरागड, चांदूरगड, बरोबर. चिमूर टेकड्या इथं आलं. निर्मल झालं. हे बघा हा दिसतंय तुम्हाला, हे झालं हरिश्चंद्र बालाघाट. आणि खाली जो आहे तो शंभू महादेव. बरोबर गेलं आपण तर 3 डोंगर रांगा दिसतील तुम्हाला. बघा एकदा क्लिअर. हरिश्चंद्र पहिला सातमाळा अजिंठा, ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा शंभू महादेव. तर शंभू महादेव कुठे येतं? हे चालू होतं सातारा. हे कुठे येणार? कुठून सुरू होतं? सातारा महाबळेश्वर, बरोबर. हा कुठून चालू होणार? पुणे. आणि हा कुठे येणार? कुठे येईल? नाशिक. नाशिक या पद्धतीने, ठीक आहे. तर असं एक फिजिकल मॅप आहे त्याचा. आणि हे बघा ही भीमा नदी, खाली कृष्णा नदी, ठीक आहे. ही गोदावरी आणि वरती तापी, तापीचे खोरे. या पद्धतीने भीमा गोदावरी, गोदावरी भीमा, भीमा कृष्णा. काय? प्राणहिता ही वर्धाचीच उपनदी आहे, म्हणजे गोदावरीचीच. ही जी प्राणहिता आहे ना, ही प्राणहिता ही गोदावरी. प्राणहितामध्ये वैनगंगा आणि पैनगंगा, ठीक आहे. ही जी पैनगंगा आहे आणि वर्धा नदी आहे, ठीक आहे. ह्या सर्व उपनद्या आहेत, ठीक आहे. वैनगंगा आणि वर्धा नदी एकत्र येतात, बरोबर. आणि ह्या दोन्ही एकत्र प्रवाह आहे तो प्राणहिता म्हणून ओळखला जातो. मग जेव्हा वैनगंगा आणि प्राणहिता मिळते, म्हणजे वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा तिन्ही एकत्र प्रवाह येतात तेव्हा त्याला प्राणहिता. मग प्राणहिता ही कोणाला मिळतं? गोदावरीला मिळतं. हे सर्व गोदावरीचा हा एक खोरा आहे मोठा. गोदावरीचा हा दुसरा एक पार्ट आहे जो पहिल्या भागामध्ये विविध उपनद्या मिळतात. तर गोदावरीचा मांजरा, ठीक आहे, प्राणहिता, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे हे विविध सबखोरे आहेत. कुणाचे? गोदावरीच्या सर्व उपनद्या आहेत. ते नदी प्रणालीमध्ये आपल्याला बघता येईल. समजलं? ठीक आहे. तर या पद्धतीने सह्याद्रीचं आपल्याला काय बघायला मिळेल? प्राकृतिक रचना बघायला मिळेल. मग इम्पॉर्टंट काय आहे? इम्पॉर्टंट एकच आहे की जेवढे काही प्राकृतिक भूगोल आपण बघितलं आतापर्यंत, कोणतं? खाड्या, नद्या आणि आता हा शेवटचं 3 डोंगर रांगा आणि सह्याद्री पर्वत. यामधले काय महत्त्वाचे आहे? यामध्ये असलेले थंड हवेचे ठिकाण, ठीक आहे, आणि अदर भाग. जसं आपण आपल्या PDF जाऊया. पवनीला जी जाते ती वैनगंगा नदी आहे. वैनगंगा नदी आहे. ही वैनगंगा समोर जाते सिरोंचाला, हां, आणि सिरोंचा जवळ ती गोदावरीला मिळते. मग सिरोंचाच्या पलीकडे, ठीक आहे.
तर घेऊ आपण ते, जेव्हा महाराष्ट्र बघू नदी प्रणाली जेव्हा येईल त्यांचे संगम आणि नद्या कशा काय मिळतात ते सर्व घेऊ आपण. हे ते झालं होतं ना बाकी आता. ठीक आहे. हे कळसूबाई कसं मी हसतो, आलं लक्षात, समजलं. हां, हे डोंगर रांगा महाराष्ट्रातील शिखरे. असं वर्क करा तुम्ही. अस्तंबा डोंगर, तोरणमाळ, बैराट, चिखलदरा, हनुमान, मुल्लेर, साल्लेर, सप्तशृंगी, तोला. ठीक आहे. एक एक जिल्ह्याचं एकच याच्यामध्ये एक जिल्हा हे करायचा, जिल्ह्यामध्ये काढायचं आणि मग ते वाचायचे. ठीक आहे. तारामती, महाबळेश्वर, राजगड, तोरणा आणि इथं बाउंड्री दिलेलीच आहे. हा कोणता जिल्हा आहे, हा कोणता जिल्हा असेल, जिल्हेच तो ओळखता आले पाहिजे ना. हे बघा, हा कोणता येणार, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. ठीक आहे. तर जळगावमध्ये आपल्याला काही दिसतं का, नाही. कुठं आहे, अस्तंबा कुठे येणार, अस्तंबा आणि अस्तंबा डोंगर आणि तोरणमाळ कुठे येतं, नंदुरबार. धुळ्यामध्ये हनुमान. मग इथं कोणतं येतो, नाशिक. ठीक आहे, दिसतंय. नाशिकमध्ये साल्लेर, मुल्लेर, सप्तशृंगी, तौला हे कुठे येतील, चार, नाशिक. इकडे बघा, अस्तंबा डोंगर, तोरणमाळ, नंदुरबार, धुळे, हनुमान, नाशिक, साल्लेर, मुल्लेर, सप्तशृंगी, तोला. बरोबर. त्याच्यानंतर शिंगी हे कुठे येणार, पूर्ण नाशिक. मग आलं अहमदनगर. हा कोणता आहे, अहमदनगर, अहमदनगर. अहमदनगरमध्ये कोणकोणतं आलं, कळसूबाई एक, कळसूबाई आलं, हरिश्चंद्र आलं. ठीक आहे, हे दोन आले. त्याच्यानंतर बघा आणखी कोणतं येतो, नंतर पुणे. पुण्यामध्ये भीमाशंकर, तामणी, तोरणा, राजगड, 1 2 3 4. ठीक आहे. इथं सप्तशृंगी पण येईल एक. सप्तशृंगी कुठे येणार, नाशिक. सप्तशृंगी कुठे येतं, हां, नाशिक. बरोबर. हे कुठे येणार, पुणे. हे सातारा, महाबळेश्वर आणि तारामती. त्र्यंबकेश्वर, नाशिक. ठीक आहे. तर हे या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. 1 2 3 4, हे 1 2 3 4 या पद्धतीने. ठीक आहे. तर ह्याचं विविध जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला बरोबर मिळेल. ठीक आहे. हा इकडे चिखलदरा, इकडे बैराट. ओके. तर हे झालं तुमचं अबाउट. बघा कोणकोणत्या रांगा म्हटलं आपण, सह्याद्री पर्वतातून निघणाऱ्या पर्वतरांगा कोणकोणत्या, सातपुडा झालं, सातपुडा व्हायचा. अजिंठा झाल्या, हरिश्चंद्र आलं, शंभू महादेव. क्लिअर आहे. काही आता राहिलं आहे डाऊट इथं, समजलं. ह्या आहे पूर्ण कोणतं, सातमाळा. सातमाळामध्ये जर बघितलं बघा, ही आहे नर्मदा नदी. ठीक आहे. ही कोणती नदी आहे, नर्मदा. हिला काय म्हणायचं, नर्मदा नदी. अरे बघा इकडे अस्तंबा डोंगर हे सातपुडा पर्वताचा भाग इथं दाखवलेला आहे. तोरणमाळ, तोरणमाळ पठार, 11 टेकड्या आणि मध्ये तापी नदी. बरोबर. तर तापी आणि नर्मदा च्यामध्ये काय आहे, तापी आणि नर्मदाच्या मध्ये येतं सातपुडा पर्वत. कोणता पर्वत येईल, सातपुडा. भारताच्या याच्यामध्ये तो आणखी डिटेल पाहता येणार. दुसरा पार्ट येतो बघा, एक कुठं बघितलं आपण, धुळे, नंदुरबार. दुसरा सातपुडाचा भाग कुठं आहे, अमरावती भागामध्ये, ज्याच्यामध्ये काय येतं तुमचं, गाविलगड, चिखलदरा, मेळघाट हे सर्व कुठे येतं, हे सर्व कुठे येणार, अमरावती. तर हा कुणाचा भाग आहे, सातपुडाचा भाग. आणि शेवटी कुठे येणार, इकडे मनसर, अंबागड, दरेकसा. ठीक आहे. वर्धा, गरमसूर. ज्या नागपूरमध्ये ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्या, अमरावती आणि नागपूर या विभागामध्ये ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्या कुणाचा भाग आहे, सातपुडा पर्वताचा भाग आहे. हरिश्चंद्र, बालाघाट किंवा सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत का, नाही. सह्याद्री पर्वताच्या रांगा कुठे येतील, काही प्रमाणात येतं धुळे जिथं मर्ज होतं, आणि काही मग तिथून जो येतो तो नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, आहे ना, बुलढाणा या भागामध्ये जातं. बरोबर आहे ना, नांदेडपर्यंत. दुसरा भाग येतो हरिश्चंद्र, बालाघाट, पुणे. पुण्याकडून मग
सॉरी पुणे नाही, अहमदनगर, पुणे अहमदनगर आणि मग खाली, बरोबर. आणि तिसरा भाग येतो शंभू महादेव, सांगली सोलापूर, सातारा सांगली सोलापूर, या पद्धतीने. तर असं 3 रेंजेस आपल्याला बघायला मिळतील. तो सर्व भाग झाला सह्याद्रीचा. आणि सातपुडाचा भाग कुठून जातो? धुळेवरून, धुळे नंदुरबारकडून किंवा धुळ्यापासून, तर तिकडे कुणीकडे मग अमरावती, नागपूर म्हणजे आपला विदर्भ. नागपूरमध्ये मग भंडारा आलं, गोंदिया आलं, गडचिरोली आलं, बरोबर. चंद्रपूरमध्ये बघायला मिळतं का? नाही. इकडे चंद्रपूर, यवतमाळ इकडे आपल्याला टेकड्या बघायला मिळत नाही. तर हा झाला प्राकृतिक विभाग जो तुम्हाला समजायचं होतं. क्लिअर आहे? चला समोर जाऊया. समोर आणखी बघता येईल बघा. सुरत गुजरात ही पांझरा ही आपली MP मधली नदी आहे. कोणती? वाण पूर्णा ही तापी नदी आहे. ठीक आहे. बघा हे डोंगर रांगा बघा, सातपुडा डोंगर रांग, तापी नदी, सातमाळा, अजिंठा, गोदावरी, भीमा, कृष्णा, हरिश्चंद्र, बालाघाट सेपरेट करणाऱ्या नद्या जे आपण याच्या आधी बघितलं. हे डोंगर रांग हे झालं आपलं. ठीक आहे. मग तेच इथला आणि तिथला डाटा सारखाच आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? समजलं? ठीक आहे. फक्त आता महाराष्ट्र पठार आलेला आहे. महाराष्ट्र पठार थोडंसंच पार्ट आहे की मग संपला आपला भूगोल, प्राकृतिक भूगोल संपला. ठीक आहे. नद्या, नद्यांची खोरे म्हणजे उद्याला नद्या, नद्यांची खोरे, नदी प्रणाली होऊन जाणार 2 दिवसात. त्याच्यानंतर मी डाटा तुम्हाला देणार. ठीक आहे. डाटा कुठलं कंपायलेशन डाटा तुमच्या बुकमध्ये पण आहे, पण मी देऊन देईल काही जो पार्ट मी काढलेला आहे. आणि शेवटी तुमचं मग ते उद्योगधंदे, शेती, मानवी वसाहत, लोकसंख्या असं भूगोल घेऊ आपण. ठीक आहे. ते मंडेपर्यंत तुम्हाला जिओग्राफीचे, महाराष्ट्र जिओग्राफी पूर्ण कंपाईंड नोट्स विथ द मॅप, जे इम्पॉर्टंट मॅप्स आहे म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला पूर्ण डाटा इथं काय असेल अवेलेबल असेल. ही नोट जरी वाचली तरी मॅक्झिमम 80% 90% तुमचं सिलेबस इथं काय झालेलं असेल, पॉईंट वाईज जे वाचायचं आहे ते कव्हर झालेलं असेल. आणि रेफरन्स बुक तर तुम्ही घेतलेलं आहेच. कोणतं? सौदीचं. ते एक सौदी आणि एक शॉर्ट नोट्स जे आकारकडून मिळेल. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही एडिशन्स मग तुम्हाला तिथून वाचल्यानंतर जे एडिशन करावंसं वाटेल कुठं नोट्समध्ये आलेल्या प्रश्नावरून, तर त्या नोट्समध्ये व्हॅल्यू एडिशन करत राहायचं. बरोबर? काय? हां ॲपमध्ये येत नाही का? तुम्ही आता हे आत्ता करून घ्या. हां सरांना सांगा ते ॲपचं तुम्हाला हे देऊन देतील आहे ना. तुझं आहे ना ते PDF वगैरे येत आहेत ना ह्या PPT?